नमस्कार. मी रमेश कोलेकर, 1975 पहिली बॅच. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषदेचं जे विद्यानिकेतन आहे आणि त्यांचे जे विद्यार्थी अनेक क्षेत्रात चमकत आहेत आणि त्यांनी एक वेगळाच आदर्श असा घालून दिलेला आहे. आम्हाला जे घडवणारे शिक्षक होते त्यांच्या मुलाखती आम्ही यापूर्वी घेतलेल्या आहेत आणि एक अशी सिरीज आम्ही तयार केली आहे की जे शिक्षक आणि नॉन टीचिंग स्टाफ होता त्यांचे रेकॉर्डिंग बऱ्यापैकी झालेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आम्ही यूट्यूबवर टाकलेलं आहे. याच सिरीजमध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की जे शाळेतून बाहेर पडलेले जे विद्यार्थी होते, अनेक यशाच्या शिखरावर ज्यांनी असे टप्पे गाठलेले आहेत, त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आणि त्यांचे जे विचार, त्यांनी जी धडपड केली आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि त्यांनी जे टप्पा सर केलेला आहे तो कसा सर केला, तर हे कुठे एका ठिकाणी रेकॉर्डिंग व्हावं म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की जे विद्यार्थी यशस्वी झाले त्यांच्या मुलाखती घ्यायच्या. काहीजण बुद्धिमत्तेच्या जोरावर यशस्वी झाले, काहीजण स्वकष्टानं यशस्वी झाले, तर वेगवेगळ्या वर्गातील वेगवेगळ्या मुलांची आम्ही माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घ्यायचं ठरवलेलं आहे. आज आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी विलास बाळाराम पाटील 1975 म्हणजे आमच्याच बॅचमध्ये बरोबर बाहेर पडले, परंतु यांची नवीन SSC बॅच तर आज इथे कोल्हापूरमध्ये उपलब्ध होते आणि आम्हाला वेळ दिला त्यांनी. आज इथे मी त्यांचं स्वागत करतो. विलास पाटील हजर आहेत. विलास नमस्कार. नमस्कार. यापूर्वीच्या आमच्या सरांच्या मुलाखती तू पाहिल्या असतील. हो, सगळ्या आवर्जून पाहिल्या. तेव्हा जो हा उपक्रम सुरू झालेला आहे तो कसा वाटला, म्हणजे थोडक्यात सांगशील का 2 मिनिटात? अतिशय छान. इतक्या वर्षानंतर आपण ह्या सगळ्या आपलं डॉक्युमेंटेशन जे करतो, एक प्रकारचं ऐतिहासिक एक पुरावाच आपण तयार करत आहोत की जेणेकरून ह्या सगळ्या मुलाखती पाहून आपल्या मुलांनी, आपल्या नातवंडांनी पण त्यातून काहीतरी बोध घ्यावा. सगळ्याच काही चांगल्याच आठवणी असतील असं नाही, कटू आठवणी असतील, पण जे आयुष्य आपण जगलो तर ते नवीन पिढीला सुद्धा समजावं यासाठी एक प्रकारचा ठेवा आपण तयार करतो. हे अतिशय चांगला उपक्रम आहे. तर विलासराव, आता तू मला आता तुझ्याबद्दल अशी माहिती दे की शाळेत 5वीला तू आलास, प्रवेश घेतलास. बरोबर. त्यापूर्वी तुमची घरची परिस्थिती कशी होती, आई-वडील काय करत होते, याबद्दल थोडं बॅकग्राऊंड सांगशील का? माझे वडील हे प्राथमिक शिक्षक. बरं. त्यावेळेचा बेळगाव जिल्हा, त्यामध्ये चंदगड तालुका होता आणि सर्वांना माहीत आहे चंदगड तालुका किती दुर्गम डोंगराळ भाग आत्तासुद्धा वाटतो. तर त्या ठिकाणी अतिशय डोंगराळ भागामध्ये माझे वडील अनेक वर्ष सर्व्हिस करते. 1946 पासून ते नंतर रिटायर होईपर्यंत चंदगड तालुक्यामध्येच. आई गृहिणी होती, शेतकरी कुटुंबातलीच होती. वडील पण तसे शेतकरी कुटुंबातले. घरची परिस्थिती फार चांगली असं म्हणता येणार नाही, पण जसं शिक्षकांची परिस्थिती त्यातल्या त्यात गावाच्या इतर कुटुंबांच्या तुलनेने थोडी बरी, नक्कीच चांगली असते. खाण्यापिण्याची कधी ददात नव्हती कारण शेतातून सर्व व्हायचं. त्यामुळं परिस्थिती थोडी. भाऊ बहिणी वगैरे किती तुमचे? तर मला 3 भाऊ आणि 1 बहीण. बरं. एक थोरले भाऊ जे होते सुब्राव पाटील, ते बऱ्याच जणांना माहीत आहे कारण ते जिल्हाधिकारी होते साताऱ्याचे आणि ते नंतर सेक्रेटरी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. दुसरा भाऊ इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होता, तोही इरिगेशन डिपार्टमेंटमधून सेवानिवृत्त झाला. तिसरा भाऊ पण आता जो होता तोही सरकारी सेवेमध्येच राहिला आणि बहीण जी आहे ती बेळगावला, तिचं लग्न करून आम्ही बेळगावला राहिली. ती विद्यानिकेतनमध्ये यायची जी प्रेरणा होती किंवा प्रोत्साहन होतं ते कुणी दिलं, म्हणजे कसं तुला कळलं की बाबा इकडे यायचं आहे? माझी ॲक्च्युली नवीन जी SSC होती त्याची 1976 साली आम्ही शाळेतून बाहेर पडलो, पण 1975ची जी बॅच आहे त्यामध्ये आपले वांद्रे जे आहेत कोवाडचे ते ऑलरेडी पांडुरंग ज्योतिबा वांद्रे, बरोबर, तर ते ऑलरेडी विद्यानिकेतनमध्ये आलेले होते आणि आमच्या वडिलांची त्यांची ओळख होती. त्यामुळे अशी एक शाळा आहे कोल्हापूरला आणि त्या ठिकाणी आपल्याला, कारण नाही म्हटलं तरी खेड्यातून आपल्या मुलांना थोडंसं शहरातलं चांगलं शिक्षण मिळावं वडिलांची इच्छा होती. त्यामुळे ते पहिल्यापासून याच्यावर लक्ष ठेवून होते की कधी ही परीक्षा असणार आहे. बरं. आणि त्यांनी इकडे पाठवायचा हा त्यांचा निर्णय होता वडिलांचा. ओके. मग ती परीक्षा देऊन सिलेक्शन झालं तुझं? ही परीक्षा देऊन सिलेक्शन झालं
ओके. मग आता शाळेत आल्यानंतर 5वीला आल्यानंतर पहिला दिवस आठवतो का साधारण? काय आठवणी आहेत काय? माझा पहिला दिवस मी माझ्या आयुष्यातला कधीच विसरू शकणार नाही. बरं. एकतर कसं का असं ना, त्या वयात सुद्धा ना मला शाळेत आलो याचा मला खूप आनंद होता विद्याने, कारण ते सुद्धा एक स्पर्धा परीक्षा होती. स्पर्धा परीक्षा. येस, जिल्ह्यातील मुलांची स्पर्धा परीक्षा घेऊन मला अजूनही आठवतं 35 मुलं सिलेक्शन करायची होती. अगदी बरोबर. 33वा माझा नंबर होता लेखी परीक्षेमध्ये. बरं. आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर बाळासाहेब माने साहेब त्यावेळी इंटरव्ह्यू घेण्या त्या कमिटीमध्ये होते. तर मला भारत हा कुठल्या खंडात आहे असा प्रश्न त्यांनी विचारला आणि मी आशिया खंडात आहे म्हणून मी सांगितलं. तर त्या प्रश्नामध्ये मी एकदम बहुतेक त्यावेळी असं मला असं जाणवलं की मी एकदम मनं जिंकली सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. बहुतेक तो प्रश्न मला समजला नंतर की अनेक जणांना विचारला होता आणि सांगता आला नव्हता. ओके. ठीक आहे, चंदगड तालुक्यातला मुलगा आहे आणि थोडंसं चंदगड तालुक्यांच्या बद्दल आपल्या जोम साळुंके सरांना थोडंसं जे जास्त आत्मीयता होती. तर ती स्पर्धा परीक्षा देऊन माझं सिलेक्शन झालं आणि मी आलो. पहिला दिवस जो होता, माझे वडील मला सोडायला आले होते 2033 डी वॉर्ड, आपला जो जुनी शाळा जी होती शुक्रवारपेठ, त्या ठिकाणी आले आणि खूप मुलं अशी रडारड चाललेली होती. आई वडिलांच्या हाताला हिसका देऊन अशी मुलं इकडं तिकडं पळत होती. आणि मी थोडासा का निर्विकार होतो मला अजूनही माहीत नाही. मला थोडा आनंद पण होता आणि माझे वडील प्राथमिक शिक्षक, धोतर घातलेले टिपिकल, वरती काळी टोपी असायची ती. आणि ते बघत बघत आपल्या त्या वाड्याचा दरवाजावरून बाहेर जाय, मी वरून नुसतं त्यांच्याकडे पाहत होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे मला ते दुःख वगैरे ते दिसत होतं की अरे माझ्या मुलाला आता एकदा सोडून जायचं आहे. बरं, असंही नाही की तर सारखं भेटायला मिळणार आहे वगैरे. परिस्थिती अशी नव्हती. चंदगड तालुका एका टोकाला, इतर ठिकाणी भेटीचा दिवस असायचा आपला दुसरा शनिवार दर महिन्याचा. तर जवळपासचे सगळे पालक भेटायचे, बरोबर, त्यांना यायला जमायचं नाही. त्यामुळे ते दुःखी होते, पण मी थोडासा निर्विकार होतो. आणि त्यातली अजून एक आठवण म्हणजे सांगायला हरकत नाही. पहिला दिवस म्हणजे जरा थोडासा सगळी मुलं रडतच होती कशी, आणि नेमकं ते जेवण जे त्यावेळी दिलं होतं त्या दिवशी, पहिल्याच दिवशी कारल्याची भाजी जेवणाला. अरे बापरे. ते कारल्याच्या भाजीनं घात केला. एक तर मुलं मुळातच एवढी अशी बावरलेली होती आणि त्यात पहिल्या दिवशी कारल्याची भाजी खाऊन बऱ्याच जणांना ओकारी आली आणि ती रडारड ती बघितली होती मी. तर पहिला दिवस शाळेनं आमचं स्वागत अशा पद्धतीनं केलेलं होतं. परंतु आठवण मी आयुष्यात विसरणार नाही. परंतु मला काय म्हणायचं आहे, जी याच्या अगोदरची तुझ्या अगोदरची जी बॅच आमची बॅच होती त्यातले काही मुलं तुला भेटली असतील किंवा तुला वेलकम करायला असतील, काही त्यांच्या माहिती द्यायला उभे असतील, असे कोणी त्यावेळेला ओळख झाली का किंवा मित्र झाले? पांडुरंग वांद्रे यांची त्यावेळी सुद्धा ओळख झाली, कारण ते वडील गेल्यानंतर मग चला आपल्या गावाशेजारचे कोवाडचंच आहे मुलगा म्हणून ओळख झाली. श्रीकांत पाटील आपले जे त्यावेळी त्याचे वडील पण प्राथमिक शिक्षक, मूळ ढोलगरवाडीचे जरी असले तरी निट्टूरजवळ आमच्या गावाजवळच होते ते. बरोबर. तर तोही एक होता. आणि त्यामुळं असं काय मला खूप, आणि त्यांनी थोडंसं प्रोत्साहन म्हणता येत नाही की त्यावेळी काय अगदी त्यांची तशी लहानच मुलं होती. ते लहानच होते. हां, पण चला आपल्या गावाजवळचे आहेत, मग विचारपूस, मग तुझं कुठलं गाव, माझं कुठलं गाव वगैरे असं थोडंसं. पण दे मेड मी कम्फर्टेबल. ओके ओके. पण त्यावेळी घरची आठवण येत होती का? घरची आठवण यायची, पण समहाव मला माहीत नाही मला म्हणजे काय सायकोलॉजी असते, मानसिकता काय असते. मला फक्त आठवण यायची ती भेटीच्या दिवशी ज्यावेळी सगळे पालक यायचे आणि त्यांना बाहेर घेऊन जायचे. ते बाहेर जाण्याची एक संधी असायची ना, ती माझी नेमकी हुकायची. त्यावेळी मला तेवढं वाईट वाटायचं. पण अदरवाईज आठवण यायची. आणि त्यावेळी कम्युनिकेशनला काही नव्हतं. म्हणजे पत्र पाठवायची, पोस्टकार्ड. होय, ते पोस्टकार्ड पाठवल्यानंतर ज्यावेळी आम्हाला शाळेत आम्हाला सोडायला यायचे, सोडून गेल्यानंतर आम्ही सोडायला स्वतः यायचे नाही, ग्रुपनं आम्ही यायचो बरोबर, आणि नंतर पत्र लिहायचो की मी सुखरूप कोल्हापूरला पोहोचलो असा संदेश देणारं एक पत्र, पोस्टकार्ड आम्ही पाठवायचो. ते पोहोचायचं 10-15 दिवसांनी. म्हणजे आई वडिलांना कळायचं की 10-15 दिवसापूर्वी आपला जो मुलगा घरातून बाहेर पडलेला आहे तो आता सुखरूप 10 दिवसापूर्वी तिकडे पोहोचलेला आहे कळायचं. तर ते दिवसच वेगळे. जेवणाच्या बाबतीत आता तू सांगितलं सुरुवातीला त्याने ते कारलं दिलं, हा भाग वेगळा. परंतु 6 वर्ष तू शाळेत होतास, त्यावेळेला ओव्हरऑल म्हणजे एक घरचं जेवण आणि तिथलं जेवण याच्यात काय असा फरक जाणवला का तुला? नाही, जे घरचं जेवण आमचं थोडंसं वेगळं असायचं. चंदगडचं म्हणजे आम्ही तांदळाची भाकरी नेहमी खायचो, नाचणीची असायची.
तूप लोणी याचा भरपूर वापर वगैरे असायचा. पण इथलं जेवण अतिशय काटेकोर नियोजनबद्धपणे असायचं. करेक्ट. सकाळचा नाश्ता बरोबर व्हायचा, बरोबर. जेवण वेळच्या वेळी व्हायचं आणि जेवणात सुद्धा सगळे पदार्थ असायचे. कधी शाकाहारी मांसाहारी मुलांना मांसाहारी जेवण मिळायचं आठवड्यातून 1 दिवस, अंडी मिळायची नाश्त्याला, फळं मिळायची. तर एकदम एक समतोल आहार मिळाला की त्याची किंमत आम्हाला शाळेतून बाहेर पडल्यानंतर ज्यावेळी 11वीला गेलो एक्झॅक्टली त्यावेळी आम्हाला अगदी त्याची बरोबर किंमत कळाली. आणि शाळेत जे जेवण करणारे आचार्य होते किंवा ज्या महिला होत्या आपल्याला सर्व करणाऱ्या, त्यांच्याबद्दल काही तुला आठवणी आहेत काय? म्हणजे गुंजाळ काका वगैरे. गुंजाळ काकांच्या बद्दल तर आहेत, सावंत काका, बरोबर. डमगले काका, या सगळ्यांच्या आठवणी तर आहेत अजूनही. म्हणजे ती माणसं आपल्या घरातल्यासारखी आठवतात, आपल्या नात्यातली असल्यासारखी आठवतात. आणि एक प्रकारे आम्ही त्यांची मुलंच होतो या सगळ्या काकांची. आणि ते पण एवढे खूप काळजी घ्यायची आमची. मला एकदा आठवतं की भेटीच्या दिवशी मी बाहेर कुठेतरी दुसऱ्याच पालकांच्यावर गेलो आणि नंतर मला परत येताना खायला काही मिळालेलं नव्हतं. बर. आणि भूक तर त्या काळात लहान मुलांना तर भूक लागायचीच त्यावेळी. भूक एवढी लागली होती प्रचंड. मी माझ्या रूममधनं असं खाली आलो, स्वयंपाकघरात गेलो, मी कुठं काहीतरी मिळते का, तर काहीही नव्हतं, सगळं साफ करून ठेवलं. कांदे होते काय, कांदे. त्यातला एक कांदा घेतला मी, तो फोडला आणि तो खायला सुरुवात केली. मला गुंजाळ काकाने बरोबर पकडला. काय चाललंय तुझं? मी एवढा दचकलो, घाबरलो. कारण शेवटी आमचे हे जरी स्वयंपाकी जरी असेल तरी ते एक आमचे काय त्यांचा एक आमच्यावरती आदरयुक्त भीती असायची, दरारा होता. बरोबर. आणि मग मी सांगितलं नाही मी जेवलो नव्हतं, मला भूक लागली. मग त्यांनाच काहीतरी दया आली, मला अजून काहीतरी थोडंसं आणून दिलं. तर ती एक आठवण मला गुंजाळ काकांची एक मला आठवते. आता शाळेमधले जे आपले शिक्षक आहेत त्यांच्याबद्दल थोडं बोलूया. म्हणजे नक्कीच आता ज्या आपण मुलाखती केलेल्या आहेत त्याच्यात तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो की किती आदर्शवत असे ते शिक्षक होते. आणि आता बघितल्यानंतर जाणवतं आणि खूपच त्यांची आठवण आपल्याला म्हणजे अगदी मनात घर करून राहिलेली आहे. तर शिक्षकांच्याबद्दल एक 2-4 आठवणी सांगशील का? 2-4 आठवणीमध्ये शिक्षक सगळे आपले कव्हर करणे फार मोठी फार कठीण आहे, अवघड गोष्ट आहे. पण जे मला आठवतं ते म्हणजे जोमस साळुंके सरांचा जो दिवस रात्र आमच्यावरती एक प्रकारचा पहारा असायचा. अगदी अगदी खंबीरपणे उभे असायचे. म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना म्हणायची, पण प्रार्थनेच्या अगोदर एकदम मध्येच कोणाला तरी उठून आजची बातमी सांगा, वर्तमानपत्र आपण मी वाचलेली आहेत किंवा नाही हे सर्वांना ते तपासून बघायचं. म्हणजे वर्तमानपत्र कंपल्सरीली वाचलीच पाहिजे. परत त्यावेळी इतर काही जनरल नॉलेजचे प्रश्न वगैरे विचारणे, मुलांना प्रोत्साहन देणे. उद्या अमुक अमुक ही स्पर्धा आहे, त्या ठिकाणी ही मुलं जाणार आहेत, बघा त्यांची तयारी जरा बघून घ्या वगैरे. खरं आहे. झाली आहे ना तर तयारी तुझी, महाजन सरांनी व्यवस्थित तुला ती तयारी करून घेतलेली आहे ना, असे जे म्हणजे ते आमच्यातच होते. बरोबर. आणि आम्ही काय करतो हे सतत त्यांना पाहायचे, निरखायचे. कोण मुलगा थोडासा काही कुठं कमी पडतो का, कुठं मानसिकदृष्ट्या कुठं काही तणावाखाली आहे का, त्यालाही प्रोत्साहन देणे. हे तर साळुंके सरांची होती. आणि त्याची भीती पण वाटायची साळुंके सरांची. खरं आहे. इतर मला तर सय्यद सर आठवतात. शाळा सुटल्यानंतर सुद्धा 7-7, 8-8 वाजेपर्यंत ते जायचेच नाहीत. कमाल आहे, कमाल. मुलांच्या मध्ये असं गप्पा मारत बसायचे. वेगवेगळ्या स्पोर्ट्समधल्या गोष्टी असतील किंवा अशा प्रोत्साहन देणाऱ्या अशा काही गोष्टी असतील, आणि ते कथा सांगण्याच्या पद्धतीने ते सांगत जायचे. हातोटी एक अतिशय चांगली होती. तर ते आठवतं. बाकी आमच्या सगळ्या शिक्षिका ज्या आहेत, पोंक्षेबाई असतील, तर कधीतरी एकदम मध्येच एखाद्या मुलाने आग्रह केल्यानंतर मग एखाद्या चित्रपटाचे कथानक सांगणे आणि ते स्टोरी टेलिंग हे आम्ही तिथं त्यावेळी शिकलो. ते पोंक्षे मॅडम असतील आणि शिंदे सर होते, शिंदे सर, महाजन सर तर ॲक्च्युली काही वेळा आम्हाला थोडं भाषण एखादा करून देताना काही अगदी शेक्सपियरच्या एखाद्या ग्रंथातले, नाटकातले असे त्याची उदाहरणं, संदर्भ देऊन ते आम्हाला भाषणात घालायला सांगायचे. ज्यावेळी आम्ही ते भाषण करायला जायचो, स्पर्धांमध्ये बऱ्याच वेळा जायचो वक्तृत्व स्पर्धेला, तर त्यावेळी बाहेरचे लोक म्हणाले एवढी अवजड बोजड भाषा पण इतक्या व्यवस्थितपणे आमचे उच्चार अतिशय चांगले व्हावेत, आवाज चांगला यावा, यासाठी त्यांनी ती मेहनत घेतली होती. सर्वच सरांनी घेतली होती, पण विशेष करून महाजन सरांनी. आणि घडवण्याचं, एखादी मूर्ती घडवण्याचं जे काम असतं ना, प्रत्येकाला हिरो. प्रत्येक स्पोर्ट्समध्ये
आपला आपल्याकडे स्पोर्ट्सच्या फॅसिलिटीज नव्हत्या ग्राउंड असं काही नव्हतं, पण जे काय पंचगंगा नदीच्या काठावर मस्कृती ग्राउंड मस्कुती ग्राउंडवर आपण जात होतो. त्या ठिकाणी जाऊन जो काही खेळायचं होतं ते खेळायचं. पण त्यातूनही काही आम्ही चांगले खेळाडू वगैरे तयार केले. तुला काही खेळायची आवड होती का त्यावेळेला? काय मला खेळायची आवड होती, हां, पण खेळाची तर फारशी सोय नव्हती. बुद्धिबळ होतं. आम्ही सगळे अतिशय चांगले खेळायचो, म्हणजे बरेच लोक चांगले खेळायचे. शिक्षकांना हरवण्या इतपत मग नंतर मुलं तयार झाली. बरोबर. बुद्धिबळ मी खेळायचो. कुस्ती खेळायला आम्हाला काही ठराविक मुलांना वेगळ्या तालमीमध्ये पाठवायचे. गंगावेशजवळ ऋणमुक्तेश्वर तालीम आहे, त्या ठिकाणी आम्ही जायचो. ठराविक मुलांना प्रत्येक वर्गातली काही मुलं निवडलेली असायची. त्यांच्यासाठी आहार सुद्धा एक वेगळा आहार होता. तुम्हाला अश्वखाद्य देत होते. अश्वखाद्य आदल्या दिवशी ते चणे जे आहेत ते भिजवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खायला देणे. दूध वेगळं द्यायचे. आणि किंबहुना ते एक आकर्षण होतं, अरे हे अश्वखाद्य खायला मिळतं, दूध पण मिळतं, आणि त्याच्यातून पण आवड निर्माण व्हायची. पण चला, पैलवानी करणार आहेत ना, तर त्यांना हे पण आपण चांगलं खाद्य दिलं पाहिजे. तर ऋणमुक्तेश्वर तालमीमध्ये आम्ही स्पोर्ट्सला जायचो. पण सगळ्याच खेळामध्ये मग माझ्याकडे सर्टिफिकेट्स तर एवढी आहेत ना, लांब उडी असू देत, उंच उडी असू देत, बुद्धिबळ असू देत. त्यावेळेला हॉकीची पण आपली हॉकीची टीम होती. हॉकीच्या टीम मध्ये मी हे नव्हतं, बाकीचे अर्धाळकर वगैरे एकदम अतिशय चांगले, आळवेकर ही खूप चांगले खेळाडू आपल्याकडे होते. सुहास सावंत उंच उडीमध्ये अतिशय चांगला तरबेज होता. आणि स्पोर्ट्सच्या फॅसिलिटीज असत्या तर आपण अजून थोडं जास्त खेळू शकतो, पुढे गेलो असतो. आता तू मगाशी म्हटलास पालक भेटीचा एक दिवस असायचा, परंतु आपले म्हणजे तुझं गाव अतिशय लांब असल्यामुळं तिकडून पालक येऊ शकत नव्हते. तर त्यावेळेला त्या दिवशी तुझा काय म्हणजे इतर मुलं बाहेर गेल्यानंतर तू काय करायचास? म्हणजे त्यांच्याबरोबर कुणावर बाहेर जायचास की आणखी काय करायचास? नाही, क्वचितच कोणी इतर मुलांचे पालक आहेत, माझ्या मुलालाही तुम्ही जरा घेऊन जा, बरोबर, असं त्यावेळी आम्ही जायचो क्वचित. पण ते लवकर आम्हाला परत आणून सोडायचे. मग दिवसभर मग कॅरम खेळणे, मागं जे वाड्याच्या मागच्या बाजूला छोटंसं ते ग्राउंड, त्यावेळी बॅट बीट नव्हती, असं ते क्रिकेट खेळत बसणे. क्रिकेट म्हणजे काय, फाळकूट हातात घेणे आणि आपलं मारत खेळणे. तर वेळ म्हणजे असाच वेळ त्या दिवशीचा खेळत. ओके. शाळेत आपल्या ट्रिप्स निघायच्या. ट्रिप्स निघायच्या आणि काही मुलं त्याच्यात सहभागी व्हायची, काही मुलं व्हायची नाहीत. तू पण काही ट्रिप्समध्ये सहभागी झाला असशील, अशा काही ट्रिप्स तुला आठवतात? मला आठवतात. एकतर मी पन्हाळ्याला, तर आपण बऱ्यापैकी गेलो होतो, पन्हाळ्याला जायचो. आणि त्यावेळेस मला आठवतं, पन्हाळा एवढी झाडी होती, प्रचंड झाडी, आणि एवढी थंडी असायची आणि धुकं असायचं. थंडीनं असे ओठ आमचे कापलेले असायचे, शिवरिंग व्हायचं. आणि ते झाल्यानंतर असं बटन सुद्धा असं लावायचं, असे हे हात वगैरे थरथरायचे. असे हात असे एकमेकांना घासून थोडी उष्णता निर्माण करायची, मग बटन. एवढी ती थंडी पन्हाळ्याला. एक मुद्दा मी सांगतोय की आत्ताची आपली वातावरणाची परिस्थिती आहे म्हणून ते सांगतोय. अगदी. पण एक सहल मला आठवते, ती म्हणजे आम्ही गोव्याला गेलो होतो. ओके. आणि गोवा म्हणजे आम्ही त्यावेळेस, आता आम्हाला एक्सपोजर काहीच नव्हतं, पण ते जाताना मला वाटतं आपण फोंडा घाटातून गेलो होतो, राधानगरी फोंडा घाट. मग ती झाडी, डोंगर, त्या दऱ्या आणि मग ते घाट, हे सगळं बघून गोव्यात पोचल्यानंतर गोव्यामधलं वातावरण म्हणजे ते परदेशच होता. अगदी समुद्र, पहिल्यांदा समुद्राचं दर्शन झालं. तर मला नेहमी प्रश्न, म्हणजे एवढा समुद्र मी संपणार कुठं दिसतंय तेवढं पाणी कसं काय? आमची ताम्रपर्णी नदी एवढी छोटी, पंचगंगा नदी थोडीशी मोठी, जिथं आम्ही आंघोळ करायचो. पण हा समुद्र कधी संपणार? मला ते अजून ते आपली मेंदू होता आपला, समजण्याची जी हे होती ना, आकलनशक्ती, त्यामध्ये कळायचं समुद्र एवढा मोठा कसा असू शकतो. पण त्यावेळी सुद्धा शिक्षक जे शिकवायचं मला आठवतं, जोमस साळुंके सर, तुम्हाला यामध्ये या सहलीमध्ये तुम्हाला काय आढळलं? अच्छा, ते आल्यानंतर काय सांगा तुम्ही सहलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सांगा. म्हणजे त्याच्यात त्यांची दूरदृष्टी पण केवढी होती. तर मग कोणी असं सांगितलं, हे समुद्र होता, तिथं बोटी होत्या, मच्छीमार होते वगैरे वगैरे सगळे जे आहेत ते, आणि काही परदेशी वगैरे पण नागरिक दिसायचे. ते म्हणाल, तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट मला नाही सांगितली, आणि ती म्हणजे काय होते की तुम्हाला रस्त्यावरती कागद, कपटा, अशी घाण कुठं पाहिलेली मिळाली का, कचरा वगैरे? आणि मग एकदम आमच्या प्रकारे, हो की एवढी स्वच्छता यापूर्वी आम्ही कुठे बघितली नव्हती. आता गोवा सुद्धा थोडासा अलीकडे बकाल होत चाललाय, पण त्यावेळेचा गोवा म्हणजे तर अतिशय सुंदर, झाडी आणि
म्हणजे इतका स्वच्छ, म्हणजे स्वच्छतेची आवड असायला पाहिजे. गावं शहरं स्वच्छ असली पाहिजेत. हे ते बीज त्यावेळी आम्हाला ते न कळत. साळुंके सरांनी याच्यातून सुद्धा तुम्हाला शिकवण घेतली पाहिजे. या ट्रिपचं सुद्धा महत्त्व काय आहे हे त्यांनी आम्हाला पटवून दिलं. तर ते नंतर गोव्याला अनेक वेळा झालं, पण ती जी युनिक होती ती गोव्याची ट्रिप. दिल्लीला मी जाऊ शकलो नाही. दिल्लीला एक ट्रिप गेली होती. त्यावेळी आम्ही नव्हतो गेलो. आता 10वीला तू आलास, आता इन बिटवीन तुझं करिअर त्यावेळेला म्हणजे शैक्षणिक प्रगती चालू होती, तुला काही स्कॉलरशिप पण मिळाली मला वाटते 7वीला, आणि मला 7वीला स्कॉलरशिप मिळाली, नंतर 10वीलाही मिळाली, नंतर 12वीची मिळाली, नंतर BA नंतर पण मिळाली. म्हणजे कंटिन्यू. आणि मला स्कॉलरशिप मिळाली असं नाही, असं कधीच नाही. 4थीची स्कॉलरशिप मला नव्हती मिळाली, कारण तेवढं एक्सपोजर त्यावेळेला गावी त्याच परीक्षेत भागच घेतला नसेल त्यावेळेला. मग 10वीत असताना तुझी दिशा अशी काही ठरली होती का, पुढे काय करायचं? जनरली आत्ताची जी जनरेशन आहे यांचं कसं दिशा ठरलेली असते की मला हे करायचं ते. त्यावेळेला काय असं तुला तू मनात ठरवलं होतास का? असं त्यावेळी मी काही नव्हतं ठरवलं, पण जे बीज पुन्हा परत विषय आमच्या त्यावेळेच्या शिक्षकांच्याकडे येतो. त्यावेळी आम्हाला वेगवेगळे जे जिल्हा परिषदेतले CEOज असायचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांना शाळेत भेटी देणे, आणि मग माझे विद्यार्थी IAS झाले पाहिजेत, कलेक्टर झाले पाहिजेत, हे बीज त्यावेळी म्हणजे आमच्या डोक्यात एकच असायचं की हे कधी कलेक्टर आणि IAS म्हणजे काहीतरी एक मोठं हे आहे. इतर पण सर्व्हिस असायचे, पण ते शब्द नसायचे. इन्कम टॅक्स किंवा बँकिंगमध्ये वगैरे. जसं आता तू बँकेमध्ये एक मोठा अधिकारी होता. अगदी बरोबर. त्यानंतर आपले महादेव कांबळे मोठा अधिकारी झाला. पण त्यावेळी बँकिंगचं असं काही एक फॅसिनेशन एवढं त्या काळात नव्हतं. पण IAS झालं पाहिजे, कलेक्टर झालं पाहिजे, CEO झालं पाहिजे, हे मात्र त्यावेळी शिक्षकांनी जे रुजवलं आणि ते शेवटपर्यंत मात्र ते राहिलं, आणि म्हणून आम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलो. ओके ओके ओके. आता मला सांग विलास, की शाळेतला शेवटचा दिवस, 10वी झाली, आता आपले शाळेतले 6 वर्ष संपलेले आहेत, आता आपण बाहेर पडायचं आहे, तो जो दिवस होता तो कसा होता आणि तुला काय वाटलं त्यावेळेला शाळा सोडून जाताना? खरं सांगायचं तर शाळा सोडून जाताना मला खूप दुःख झालं असं मी नक्की म्हणणार नाही. कारण एकच वाटायचं, आम्ही ज्यावेळी शाळेतून असताना सुद्धा बाहेर ज्यावेळी वेगळ्या शाहू स्टेडियमला जायचो आपण, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी यावेळी जायचो, किंवा कुठल्या स्पर्धा असेल त्यावेळी जायचो, तर बाहेरची मुलं अशी एकदम मोकळ्या ह्याच्यात आणि खूप आनंदी आहे असं आम्हाला वाटायचं. म्हणजे आमचा तो गैरसमज होता. खरं एक कल्पना, अरे बाकीच्यांना खूप स्वातंत्र्य आणि आपण कुठंतरी तुरुंगात असल्यासारखे आहोत, एक बांधून घातलं, अशी एक कल्पना आपल्या त्यामध्ये होती. चला आता आम्ही मुक्त होणार, हा तेवढाच एक त्यावेळी हे होतं. अर्थात नंतर ते आपण किती मुक्त होतो हा एक आता वादाचा भाग आहे. तर त्यावेळी मला फारसं दुःख नाही झालं. 10वीचा निकाल लागल्यानंतर मग तुझी काय स्थिती होती? म्हणजे तुला किती पर्सेंटेज मिळाले आणि पुढे मग कुठे ॲडमिशन वगैरे घेतलास? 10वीची म्हणजे आमची शाळा एवढी कॉन्फिडंट होती. म्हणजे बघा की 10वीची त्यावेळी बोर्ड असायचं, पुणे बोर्ड असायचं. तर बसवताना सुद्धा त्यावेळी इवन ह्या परीक्षांना एवढं महत्त्व असायचं, ह्या केंद्रात कोण प्रथम आला, त्या केंद्रात कोण प्रथम आला, ह्याच्या सगळ्या बातम्या आलेल्या असायच्या. मग आमची मुलं तर एवढी तयार आहेत, अरे दौलत हवालदार तयार आहे, बाबासाहेब काजी तयार आहे, विलास पाटील पण कॉम्पीट करू शकतो, आणि असे. तर विश्वास बसणं, आणि जवळजवळ 8 वेगवेगळ्या केंद्रांना आमच्या मुलांना बसवलं होतं. आणि त्यावेळी मला एक्झॅक्ट आठवत नाही, 6 किंवा 7 केंद्रावरती विद्यानिकेतनचे विद्यार्थी पहिल्या क्रमांकावरती होते. क्या बात आहे. हे मला अजून आठवतं. 10वीला मला त्यावेळी 82% पडले होते. त्यावेळेचे 82% म्हणजे खूप होते. जबरदस्त. 82% पडून सुद्धा मी बोर्डामध्ये आलो होतो. मी 46वा क्रमांक होता त्यावेळी 10वीच्या बोर्ड परीक्षेला. आणि नंतर 11वीला तू प्रवेश घेतलास, इथे कोल्हापूरमध्ये होतास? मी कोल्हापूरलाच प्रवेश घेतला. त्यानंतर तोपर्यंत माझे भाऊ पण इकडे कोल्हापूरला चालले होते, थोरले भाऊ मोठे. त्यांची शाळा जी होती ती कालकुंद्रीला, चंदगड तालुक्यामध्ये कालकुंद्रीतच झाली, आणि मग ते इकडे आलेच होते. त्यामुळे मी पण नॅचरली कोल्हापूरमध्येच 11वीला आलो. 11वी आणि 12वी मग तू कोणत्या सायन्सला घेतला होता की आर्ट्सला घेतला होतास? तू चेंज केला? माझा 11वीचा जो काही तो कालावधी आहे, ते संपूर्ण वर्ष एक प्रकारचं वादळी असं गेलं होतं. अच्छा. हे सांगायला हरकत नाही की मी बोर्डात आलो वगैरे, किंवा मी बोर्डात येईन असं म्हणजे पहिलं कुणालाच वाटलं नव्हतं. पहिला जर कोणी आलंच बोर्डात तर दौलत हवालदार येईल असं वाटलं होतं. अजून काही नावं होती, पण मी थोडासा माहीत नाही, पण मी समहाव माझा बोर्डात नंबर लागला.
तर त्यामुळं बाहेर येताना एक कॉन्फिडन्स होता, पण बाहेर आलं ते 11वीचं वर्ष जे होतं ना ते माझा पिंड बेसिकली सायन्स नव्हता. मी बोर्डात जरी आलो तरी मला सायन्स आणि मॅथ्सला एवढे चांगले मार्क्स नव्हते. ओके. अच्छा. 150 पैकी ज्यावेळेस सायन्स आणि मॅथ्स भाषेत आणि इतर विषयात होते तुला चांगले मार्क? सगळीकडे चांगले मार्क होते, पण मॅथ्समध्ये आणि मला एवढे सायन्समध्ये नव्हते. म्हणजे पैकीच्या पैकी मिळवायला पाहिजे होती तिथं मात्र मी आमची मुलं मिळवायची, पण तिथं मात्र मी मला वाटतं 136 किंवा 137 हां 13 मार्क्स चुकणे मिळते त्यावेळेस 13 मार्क मॅथ्समधले जे 100% तुम्हाला मिळायलाच पाहिजे. तर ते आवड नव्हती मला, साहित्याची आवड होती. ती परत शाळेत बीज रोवलं गेलं होतं, वक्तृत्व स्पर्धांमध्ये पाठवायचे, निबंध स्पर्धांमध्ये असायचे, हस्ताक्षर स्पर्धा, आणि मला इतिहास आवडायचा. तेव्हा मला ते न कळत माझी भावना होती ना की मला हे आर्ट्समध्ये जायला. आणि वडिलांची पण इच्छा होती की माझा एक मुलगा शिक्षक व्हायला पाहिजे. अच्छा अच्छा. त्यावेळी त्यांना बीएड वगैरे फार अगदी नव्हतं, डीएड करून तरी केवळ शिक्षक व्हा किंवा कॉलेजचा प्राध्यापक व्हा असं त्यांना एवढं नाही वाटत. शिक्षकी पेशामध्ये एक मुलगा व्हावा, आणि त्यांना वाटायचं की मी त्याला सुटेबल पात्र आहे. मग सगळ्यांचं म्हणणं पडलं नाही, बोर्डात आलेला मुलगा म्हणजे डॉक्टर इंजिनियर वगैरे व्हायला पुढं पाहिजेत. मग त्यांना सायन्सला व्हायचं, तेच झालं. सायन्सला गेलो, माझं काही मन रमलं नाही. अच्छा. एक तर 10वीतून शाळेतून बाहेर पडल्यानंतर जो शाळेत आधार होता, वेळच्या वेळी सकाळी दूध मिळायचं, नाश्ता मिळायचा, जेवण मिळायचं, वेळच्या वेळी आपण संध्याकाळचं जेवण मिळायचं, झोपायचो, काळजीच नव्हती, चिंता. आणि बाहेर आल्यानंतर सडनली जेवण खानावळीचे पैसे देण्याची परिस्थिती नाही अशी. तर ते खूप अनेक टफ दिवस गेले. टफ नुसते नाही गेलं, तर तसं बघितलं जवळजवळ ते 15-16च वर्ष. होय अगदीच. 16 वर्ष धोक्याचं म्हणतो होते, त्यानंतर तसं ते धोक्याचंच गेलं. ओके. आणि मी सायन्स सोडलं. बर. मग सायन्स सोडल्यानंतर सायन्स नाही तर निदान कॉमर्सला तरी घे ना. हां हां. अच्छा. त्याच्यानंतर म्हणून मग मी परत कॉमर्सला बदलली, दिशा बदलली. मग नंतर मला लक्षात आलं की मला हेही नाही आवडत, कॉमर्स पण नाही आवडत. असं नाही की मला मार्क्स पडत नव्हते. पण आवड जी होती, जेवढी ऍडमिशन घेतली त्यावेळी मला एवढे चांगले मार्क्स बघून वर्ग पण अटेंड करायचो नाही. त्यावेळेचे बांबुळकर सर म्हणून, तेव्हा एवढा चांगला मुलगा आहे, एवढे सगळे मार्क्स घेतो आणि ते येत नाही. म्हणजे वडिलांना त्यांनी पत्र लिहिलं. मग ते एक हजेरी व्हायची, म्हणजे वर्गात बसत नाही. त्यांना कळालं, मग वर्गात बसत नाही, कुठंतरी जातो, काही करतो. आणि मी मान्य करतो, म्हणजे मी वाया जाण्याच्या त्या एका स्टेप अगदी थोडासा मागं. ते मागे येण्याचं पण कारण हेच होतं की मग मी काही न सांगता, घरात काही न सांगता मी आर्ट्सला प्रवेश घेतला. अच्छा. कला शाखेला प्रवेश घेतला. आणि त्यानंतर माझं आयुष्य थोडंसं असं बदलत गेलं, स्टेबल होत चाललं. आणि नंतर मला सांगायला पण आनंद वाटला की नंतर 12वी त्यावेळी बारावीला तू बोर्डात आला होतास. त्यावेळी 12वीच्या आर्ट शाखेमध्ये, कला शाखेमध्ये माझा 5वा क्रमांक आला होता पुणे बोर्डामध्ये. ते सुद्धा मला माहित होतं की मला सगळ्यांना तो पहिला नंबरच काढायला पाहिजे, आणि आला असता. पण बरोबर 1 महिना पण अगोदर मी पूर्ण आजारी होतो, तर त्यामुळं तो पहिला नंबर चुकला, पण 5वा क्रमांक आला. आणि त्या वर्षी 12वीचं वर्ष होतं, न्यू कॉलेजचे त्याच्या अगोदर सलग नंबर आलेले असायचे. बरं. आणि सायन्सचीच मुलं असायची सतत बोर्डात. 12वीचे न्यू कॉलेजचे 2, 4, 6 विद्यार्थी असायचे. त्यावर्षी सायन्सचा कोणीही नव्हता. आणि मग ती लाज राखली गेली की मग आर्ट्स फॅकल्टीमधून विलास पाटील याचा 5वा क्रमांक आला. मला अजूनही आठवते, पुढारीमध्ये मोठी बातमी आली होती, आणि चुकून त्याचा उल्लेख त्यांनी विकास पाटील असा केला होता न्यू कॉलेजच्या. आणि ते पुढारीत आल्यानंतर मग आम्हाला कळालं की अरे माझा पण नंबर आला. त्यावेळेचे असे नसायचे की सगळ्यांना नव्हता त्यावेळेला. मग हे कोण विकास पाटील. नंतर लक्षात आलं की, पण मला ती बातमी वाचल्यानं वाटलं नाही, हा विकास पाटील नसणार, मीच असणार. मला त्यावेळी तो कॉन्फिडन्स होता. तर ते असं. नंतर मग तिथून मग गाडी थोडीशी रुळावर लागली. नंतर मग 12वी नंतर तू कोल्हापूरमध्येच होतास की पुढे? 12वी नंतर मी कोल्हापूरमध्येच होतो. 12वी नंतर मी एक तर 12वीला न्यू कॉलेजला गेलो, न्यू कॉलेजला राहिलो. तिथंही परत जरा क्लास अटेंड न करणे, ते काय त्या काळात क्लास अटेंड, आर्ट्स फॅकल्टीला कोण अटेंड करायचं. बरोबर. पण माझं स्वतः सेल्फ स्टडी ज्याला म्हणतो तो चांगला होता. करमळकर सर होते ह्याला न्यू कॉलेजचे प्राचार्य जे होते, तर त्यांचं माझ्यावरती फार लक्ष असायचं. त्यामुळे मी ते आलाय की नाही, वर्ग अटेंड करतोय की नाही, हे सारखं ते बघायचं. अच्छा. लक्ष. पण ते मी थोडं चुकवायचो. मग आमचे एक जवळचे नातेवाईक म्हणता येऊ शकेल, ते JK जरग, नाना जरग म्हणतात त्यांना कोल्हापूरमध्ये, सर्वजण त्यांना ओळखतात. तर त्यांनी मला म्हणलं नाही, तू चांगला
विद्यार्थी होतास पण आता नाही, तू बिघडणार आहेस. म्हणजे शेवटचं वर्ष मला शहाजी कॉलेजला टाकलं. अच्छा. म्हणजे आपल्या शालिनी ओके, पॅलेस शालिनी तर पॅलेसमध्ये. शेवटचं वर्ष मी BAचे तिसरं वर्ष जे होतं ते मी शालिनी पॅलेसमध्ये शहाजी कॉलेजला काढलं. ज्ञानेश्वरमुळे आपले जे senior ज्ञानेश्वरी होते तिथेच ते होता. शहाजी त्या कॉलेजला शाळेतच पहिल्यापासून होते. बरोबर. तर तसं मग BA नंतर मात्र मी मग या कॉलेज लाईफ तुझं जेव्हा चालू होतं त्यावेळेला विद्यानिकेतनचे जे माझे विद्यार्थी होते त्यांच्या काही गाठीभेटी होत होत्या का? काही संपर्क? त्यांच्या कमी होत होत्या त्या काळात. खरं म्हणजे आत्ता उलट आपल्याच्या खूप गाठीभेटी, म्हणजे थँक्स टू ऑल ऑफ यू, हा ग्रुप तुम्ही फॉर्म केला आणि सर्वजण आपण एकमेकाच्या जवळ येत चाललो. पण त्यावेळी खूप कमी गाठीभेटी होत होत्या. बर. उलट नंतर गाठीभेटी हळूहळू वाढायला लागल्या, जसे मोठं झालं त्यावेळी वाढायला लागले ते. परंतु जेव्हा हे गेट टुगेदर सुरू झालं साधारण 80च्या दरम्यान तेव्हा सुरुवात झाली होती म्हणजे माझे विद्यार्थ्यांना एकत्र करायचं आणि त्यावेळेला तुझं गेट टुगेदरमध्ये काही पार्टिसिपेशन होतं का म्हणजे येणं जाणं मित्रांशी भेटणं वगैरे? मी गेट टुगेदर बहुतेक सगळी केलेली आहेत, म्हणजे मी कुठलेही चुकवलेले नाहीत. अरे वा. गोव्याला असू देत, महाबळेश्वरला असू देत, पुण्याचं असू देत, कोल्हापूरचे तर आपल्या असायचेच कोल्हापूरचे. मी बहुतेक सगळी गेट टुगेदरला मी अटेंड करायचो. अगदीच कधी सर्व्हिसच्या निमित्तानं जर काही कुठल्या महत्त्वाच्या कामानिमित्तानं जर नाही येता आलं तरच. पण मी कधीच चुकलो नाही आणि मला तो आनंद व्हायचा. सगळे बॅचमेट्स आपले, सगळे सिनियर्स, शिक्षक, ज्युनियर मुलं, शिक्षक सगळ्यांच्या गाठीभेटी व्हायच्या. नाही चांगलं आहे. म्हणजे तुझा संपर्क गेट टुगेदरच्या वेळेला जास्त होत होता, थोडा वाढलाच. आणि आता तर आपण सगळे रिटायरमेंटच्या स्टेजमध्ये असल्यामुळं रिटायरमेंट झाल्यामुळं हा उपक्रम आम्ही राबवायचं कारण हेच आहे की आम्ही सगळ्यांना आता वेळ मिळाला आणि आम्ही आता भेटू शकतो, एक दुसऱ्याचे विचार आदानप्रदान करू शकतो. नमस्कार, मी दत्तकुमार पांडुरंग पाटील, विद्यानिकेतनच्या दुसऱ्या बॅचचा मी विद्यार्थी. विलास पाटील आज या ठिकाणी आपल्या शाळेचे विद्यार्थी त्यांच्या सहजासहजी भेटलो आम्ही. तर त्यांची एक मुलाखत घेण्याचा प्रसंग या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. कोलेकर यांनी जे काही प्रश्न विचारले त्याच्या पुढचा भाग मी आता पुढं चालू करतो आहे. तर विलासजी, तुम्ही ग्रॅज्युएशन कधी पूर्ण केलं आणि कुठल्या कॉलेजमधून केलं? मी 1981 साली BA झालो. हां. शेवटचं वर्ष मी शहाजी कॉलेजमध्ये होतो, पण त्याच्या अगोदरची 12वीपासूनची जी 3 वर्ष होती ती मी न्यू कॉलेज कोल्हापूरला होतो, शिवाजी पेठेमध्ये. ओके. BAला असताना तुमचे आवडते विषय कुठले होते? मी एकतर कला शाखेत प्रवेश घेतला होता, मी सायन्सला गेलो नाही, तर कला शाखेतले सगळेच विषय मला आवडायचे. अच्छा. किंबहुना माझा हा एक प्रॉब्लेम होता की मला सगळ्याच गोष्टींची आवड होती, सगळेच विषय आवडायचे. त्यामुळे मला नेमका कुठला विषय घ्यायचा याच्यावर थोडा संभ्रम होता. बरं, ठीक आहे. पण तुमचं प्रावीण्य कशामध्ये मिळालं मी तुम्हाला? राज्यशास्त्र हा विषय नंतर मी घेतला. ओके. आणि मला सांगायला आनंद वाटेल, म्हणजे ती विद्यानिकेतनचं श्रेय असं म्हणेन मी, की जी BA राज्यशास्त्र या विषयातून मी शिवाजी युनिव्हर्सिटीतून मी प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालो. म्हणजे आय वॉज युनिव्हर्सिटी टॉपर. ओके, चांगली गोष्ट आहे. तर त्यानंतर तुमच्या पुढच्या करिअरसाठी तुम्ही काय विचार केला त्यावेळी? माझ्या करिअरचं तर मी पहिल्यापासून एक बेस ठरलेला होता की आपल्याला IAS व्हायचं आहे. ओके. त्या काळात ज्यावेळी आम्हाला कळत पण नव्हते नेमकं IAS काय असतं, हे CEO काय असतात, कलेक्टर्स काय असतात, ते माहीत नसताना मुळात शाळेत ते बीज रोवलं होतं. मग नंतर कॉलेजमध्ये असताना मला त्या काळात ज्यांनी आम्हाला इथं थोडीशी मदत केली, कोल्हापूरचे नात्यानं जरी आमचे कोणी नसले तरी आता आमचे असं वडिलांसारखीच आमची ज्यांनी केअर घेतली ते नाना जरग, JK जरग, तर त्यांनी आम्हाला त्या काळामध्ये मुंबईला ते जायचे कामानिमित्त आणि त्यांनी MPSCचे सगळे प्रश्नसंच जे असतात, अच्छा, ती त्यांनी तिकडून विकत आणून मग आम्हाला दिले. मग मी त्या काळात म्हणजे अगदी BA करत असतानाच ते प्रश्नपत्रिका सोडवणे हे एक माझं आवडतं काम होतं. ओके. आणि त्यामुळं मग ते BA झाल्यानंतर मग आणि BA करतानासुद्धा आणि BA झाल्यानंतर मी IASची परीक्षा आणि MPSC परीक्षा ह्या दोन्हीच्या तयारी काय चालू म्हणतात केली. तयारी मी चालू त्याची तयारी सुरू केली. अच्छा. आणि मी पहिल्याच प्रयत्नामध्ये MPSC उत्तीर्ण झालो. म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी मी ॲक्च्युली सर्व्हिसमध्येच जॉईन झालो. ओके. पुढं मी MA करत असताना मला फार काय नव्हतं, म्हणजे पुढं काय हे करावं लागलं नाही. MA करत असतानाच किंबहुना निकाल लागायच्या आत मी शासकीय सेवेमध्ये रुजू झालो.
तुमचे मोठे बंधूसुद्धा या प्रशासकीय सेवेमध्ये माझे दोन भाऊ जे आहेत ते अच्छा. प्रशासकीय सेवेत होते. एक थोरले भाऊ जे आहेत ते सुब्राव पाटील, ते सुद्धा पुण्याला मुख्य कार्यकारी अधिकारी होते जिल्हा परिषदेला. त्यानंतर ते साताऱ्याचे कलेक्टर होते. त्यानंतर ते कोल्हापूरमध्ये सुद्धा RDC म्हणून. कोल्हापूरला RDC होते, सोलापूरला RDC होते, म्हणजे अनेक पदं त्यांनी भूषविली. पण रिटायर होताना ते चांगल्या ज्याला सेक्रेटरी जो असतो, म्हणजे सर्वोच्च ज्याला पद म्हणता येईल मंत्रालयात, ते त्या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. आता ते रेव्हेन्यू ट्रायब्युनलचे प्रेसिडेंट आहेत. तर ते त्यांचा गायडन्स तर होताच. हां, तेच तुम्ही आता IASची तयारी किंवा करत असताना तुमच्या मोठ्या भावाचा तुम्हाला काय हे झाला, गायडन्स मिळाला की नाही? खूप खूप गायडन्स झाला, खूप सपोर्ट झाला. किंबहुना मी MA ॲडमिशन घ्यायच्या अगोदर यांचं सिलेक्शन झालेलं होतं. त्या काळात डेप्टी कलेक्टर आपल्याकडून झाला म्हटल्यानंतर एक मोठं होतं की कोल्हापूरसारख्या आणि ते चंदगडसारख्या तालुक्यातून आलेला एक मुलगा. त्यामुळं एक त्यांनी त्यानंतर मग विश्वास पाटील झाले, ज्ञानेश्वर मुळे आपल्याच शाळेचे की जे नंतर इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये वगैरे झाले. सुनील तर पाटील झाले. सुनील पाटील पण झाले. या सर्वांचा एकतर त्यांच्याकडून आम्हाला कळायचंच कुठल्या परीक्षा कशा पद्धतीने द्यायला पाहिजेत, आणि ती तयारी आमची थोडक्यात आम्ही योग्य ट्रॅकवरती होतो. आम्हाला मार्गदर्शन मिळालं नाही असं नव्हतं. तेव्हा भावाचं मार्गदर्शन, शिक्षकांचं मार्गदर्शन, आणि मुंबईला गेल्यानंतर मग एक्सपोजर खूपच. म्हणजे MA करायला मी मुंबईला गेलो. ओके. आणि जाणीवपूर्वक मुंबईला गेलो. मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला JK जरग, त्यांनी सांगितलं की नाही, आता ते कोल्हापूर झालं आपलं, आता तुला जर खरं जर व्हायचं असेल UPSC IAS वगैरे, तर इथं राहून उपयोग नाही. मला त्या काळात त्यांनी मुंबईला पाठवलं. म्हणजे मुंबई मला माहीत नव्हती. ओके. मुंबईला गेल्यानंतर पहिल्यांदा मी सॉफ्ट ड्रिंक काय असतं हे पाहिलं. तर काही माहीत नसताना त्यांनी त्यांच्या भावाचा मुलगा जो आहे म्हणजे पुतण्या, तो मुंबईत फिनोलेक्स कंपनीमध्ये सर्व्हिसला होता. अच्छा. तर त्यांच्या घरामध्ये मला त्यांनी दादरला राहायला ठेवलं. आणि नंतर मग मला सबसिक्वेंटली पुढं युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये वगैरे प्रवेश मिळाला. ओके. मग तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं पहिलं पोस्टिंग कुठं झालं? माझं पहिलं पोस्टिंग, माझं एकतर प्रोबेशन असतो. अच्छा. डेप्टी कलेक्टर झाल्यानंतर, तर तो प्रोबेशन जे असतो तो 2 वर्षाचा कालावधी असतो. तर ते पुण्यामध्ये माझं झालं. ओके. आणि हे पुण्यामध्ये झाल्यानंतर माझं पहिलं प्रोबेशन झाल्यानंतर पहिलं पोस्टिंग सोलापूरला झालं. मी जिल्हा पुनर्वसन अधिकारी होतो. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये मी वाळवा जो उपविभाग आहे, सब डिव्हिजन, त्या ठिकाणी प्रांत अधिकारी म्हणून होतो. तिथून मग मी एका मंत्री महोदय होते, विजयसिंह मोहिते पाटील, त्यांच्याकडे खाजगी सचिव म्हणून मी तिकडून गेलो. तिथूनच परत शिवाजीराव देशमुख आपले शिराळ्याचे, अच्छा. ते मंत्री होते, सार्वजनिक बांधकाम मंत्री, त्यांच्याकडे मी खाजगी सचिव म्हणून राहिलो. पण समाव ते मंत्री आणि त्यांचे खाजगी सचिव, मला ते जॉब नाही आवडला. म्हणून मी त्यांनाच सांगितले देशमुख साहेबांना की सर, मला समाव माझ्या त्या नेचरला ते काही ते सूट होत नाही आहे. मग म्हणाले ठीक आहे. मग तुला काय? मी म्हटलं मला प्रशासकीय सरळ मार्गी काम करायचं आपली सवय असल्यामुळं सगळ्यांना जाऊन भेटणे. मग त्यांनी मग मला डहाणूला मला प्रांत अधिकारी म्हणून त्यांनी शिफारस केली आणि माझी पोस्टिंग झाली. डहाणू म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय आदिवासी बहुल, म्हणजे अजूनही बरेच दुर्गम भाग आहे, त्या ठिकाणी गेलो. मग तिथून जे झालं ते मी बहुतेक सगळं माझं पोस्टिंग सगळी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात झाली. तुमचे UPSCमध्ये पण तुम्ही उत्तीर्ण झाला होता असं मधलं? खरं सांगा तर MPSC पास होण्याच्या अगोदर मी, म्हणजे डेप्टी कलेक्टर होण्याच्या अगोदर माझं सिलेक्शन UPSC मार्फत इंडियन फॉरेन सर्व्हिस, या जी ज्ञानेश्वर मुळे, पण 2 भाग होते त्याच्यामध्ये. इंडियन फॉरेन सर्व्हिस ग्रुप A आणि इंडियन फॉरेन सर्व्हिस ग्रुप B. माझं ग्रुप Bला सिलेक्शन झालेलं होतं. आणि ते झालं होतं मी जॉईन होण्याच्या अगोदरच माझं डेप्टी कलेक्टर सिलेक्शन झालं. आणि माझ्यासमोर प्रश्न होता की डेप्टी कलेक्टर जॉईन व्हायचं की इंडियन फॉरेन सर्व्हिसला जॉईन व्हायचं. ओके. आपले ज्ञानेश्वर मुळे जे आहेत त्यांनी सांगितलं की इंडियन फॉरेन सर्व्हिस जॉईन कर, कारण तो ग्रुप A आणि ग्रुप B यामधला फरक त्या काळात फक्त 5 वर्षाचा होता. 2 वर्ष तर प्रोबेशनमध्ये, म्हणजे डायरेक्टली इंडियन फॉरेन सर्व्हिसला जॉईन झाल्यासारखं झालं असतं. पण ती चूक होती की बरोबर होतं मला माहीत नाही. पण मी ज्ञानेश्वर मुळे यांचा सल्ला मानला नाही असं म्हणता येत नाही, पण मला वाटलं अजूनही माझ्याकडे अटेम्प्ट्स आहेत, प्रयत्न मी करू शकतो आणि मी डायरेक्ट IASच होईन असं म्हणून.
तर मी इंडियन फॉरेन सर्व्हिस जॉईन नाही केली, नाही तर मी कदाचित अँबॅसॅडर झालो असतो आणि आता मग कलेक्टर नसतो, CEO नसतो किंवा ही जी पोस्टिंग काही नसत्या. पण ज्ञानेश्वर मुळेंनी सांगितलं ते कदाचित ऐकायला पाहिजे होतं. एक आयुष्याचं वळणच कम्प्लीट पूर्णपणे बदललं. लाईफ वुड हॅव टेकन अ कम्प्लिटली डिफरंट टर्न. आता मी इकडे जॉईन झाल्यामुळे तो परत फरक. त्यामुळे नॅशनल लेवलला काम करायला तुम्हाला मिळालं, त्याशिवाय मी कस्टम्सला जॉईन झालो. इंटरनॅशनल लेवलला. हां, डेप्टी कलेक्टर झाल्यानंतर मी परत प्रयत्न करत राहिलो, पण समहाऊ नाही होऊ शकलं. परत IAS नाही होऊ शकलो. कस्टम्सला झालं सिलेक्शन. डिफेन्स अकाउंट्स नावाची एक सर्व्हिस आहे, त्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं, पण मी जॉईन नाही झालो. मग एक तर IAS IFS नाही तर त्यापेक्षा मग आपलं डेप्टी कलेक्टर करून IAS परत तिकडं होतंच. तसंच झालं. मी डेप्टी कलेक्टर झालो, नंतर ॲडिशनल कलेक्टर झालो, मग कलेक्टर झालो, म्हणजे CEO झालो. पण आय एम हॅपी. जरी फॉरेन सर्व्हिस जरी मी नाही जॉईन केलं, कदाचित ती चूक असेल, पण ज्ञानेश्वर मुळेंचं मी ऐकायला पाहिजे होतं असं मला हाइंडसाईटमध्ये असं वाटतं कधी कधी. तर पण हे पण आहे की चला मी डेप्टी कलेक्टर झालो, CEO, म्हणजे हे मी आमच्या माणसामध्ये राहिलो, गावांच्यामध्ये काम केलं, थोड्या आपल्या शहरांमध्ये काम केलं, लॉ अँड ऑर्डरची कामं केली, जमीनविषयक कामं केली, तर त्याचा एक वेगळा आनंद पण आहेच शेवटी. आणि अल्टिमेटली शेवटी मी सेक्रेटरी जे मोठं पद आहे त्या पदावरून निवृत्त झालो, डिव्हिजनल कमिशनर म्हणून रिटायर झालो. त्यामुळे बाय अँड लार्ज आय एम हॅपी. तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना पुन्हा कलेक्टर म्हणून तुमची नेमणूक झाली नाशिकला. हो. आणि त्यावेळी तुमच्याच काळामध्ये कुंभमेळा पण त्या ठिकाणी आयोजित केला होता. हो. तर कुंभमेळ्यामधले काही विशेष अनुभव तुम्ही आम्हाला शेअर केले तर. कुंभमेळ्यातल्या अतिशय चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या आठवणी माझ्याजवळ आहेत. एक तर मी 2 वेळा कुंभमेळ्याचं काम केलं. पहिल्यांदा ज्यावेळी मी कुंभमेळ्याचं व्यवस्थापन पूर्ण माझ्याकडे होतं ते ॲडिशनल कलेक्टर म्हणून, अपर जिल्हाधिकारी या नात्यानं होतं. मी नाशिकला अपर जिल्हाधिकारी होतो. त्यामुळे मला चीफ सेक्टर मॅजिस्ट्रेट म्हणून मला तिथं नेमलेलं होतं. त्यामुळे संपूर्ण जी व्यवस्था होती कुंभमेळ्याची कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ती माझ्याकडे होती. आणि तो एक वेगळाच अनुभव. असे लाखो लोक म्हणजे येणे किंवा एखाद्या त्यावेळेचं नाशिक शहर म्हणजे त्यावेळी मला वाटतं एक 10-12 लाखाची लोकसंख्या होती. तर त्या ठिकाणी फ्लोटिंग पॉप्युलेशन त्याच्या दसपट व्हावी 1 आणि 2 दिवसामध्येच, म्हणजे पहिली पर्वणी, दुसरी पर्वणी, तिसरी पर्वणी, आणि त्याचं मॅनेजमेंट करण्या नाशिकची टिपिकल ती गोदावरी नदीकडे जाण्याचे जे रस्ते होते ना, तीव्र उताराचे रस्ते होते आणि त्यातून ते करणं एक महा चॅलेंज होतं. त्या ठिकाणी दुर्दैवानं चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यामध्ये 29 व्यक्ती ठार झाल्या, बहुतेक सगळ्या ठार म्हणजे मयत झाल्या चेंगराचेंगरीमध्ये. हो हो. आणि ती घटना वाचवता आली असती, अवॉइड करता आली असती. मी जागेवरून मी SOS पाठवला होता. मी तिथं पाहिलं की ही घटना आता घडणार आहे, पुढच्या अर्ध्या 1 तासात डेव्हलप होत होते. म्हणून मी मागचे लोक जे तिकडे एक कुंभमेळ्यासाठी एक विशेष एक वसाहत केली जाते कुंभग्राम, तिथून येणाऱ्या मागच्या लोकांना थांबवा हायवेच्या पलीकडंच आणि पुढचे लोक एकदा जाऊ देत आणि नंतर त्यांना सोडा. आणि हे मी मोबाईल नुकतेच यायला सुरुवात झाली होती त्यावेळी माझ्याकडे मोबाईल होता. मला अजूनही आठवतो, नोकियाचा मोठा मोबाईल माझ्याकडे होता. मी त्याच्यातून सर्वांना मेसेजेस पाठवले, पोलीस कंट्रोल रूमला सांगितलं, कुंभमेळ्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा होती त्यांना सांगितलं. त्यानंतर तिथं खास IG आलेले होते त्यांच्याकडे मी मेसेज पाठवला. आणि तिथले पोलीस कमिशनर लोहार साहेब म्हणून होते त्यांच्याकडे पाठवला. एक मकरंद रानडे म्हणून साहेब होते, ते DCP होते, त्यांच्याकडे निरोप पाठवला की हे होणार आता. पण जनरल कदाचित त्यांना असं वाटलं की सगळ्या ठिकाणी चेंगराचेंगरीची परिस्थिती होते, आता हे का हा एक मेसेज असं कदाचित थोडंसं ते जो एक अर्ध्या तासाचा उशीर झाला त्यामध्ये मृत्यू घडले. मला वाईट हे वाटतं आणि त्या दिवशी मी खूप रडलो. म्हणजे मला सहजासहजी मी रडत नाही, पण त्या दिवशी मी इतका रडलो की डोळ्यासमोर आणि हे वाचता म्हणजे प्रशासनात एकमेकांचं ऐकलं असतं. एवढे मेसेज जाऊन पोलीस कंट्रोल रूमला सांगून सगळी यंत्रणा हाताशी असताना डोळ्यात देखत माझ्या ती घटना डोळ्यात देखत तिथं एकमेकांच्यावरती असा रस्ता आहे, काय ते झालं असेल, कुणाचा एखाद्याचा पाय घसरला, मग सगळे एकमेकांच्यावरती. आणि नंतर मग ते चेंगराचेंगरी होतं, त्यांना बाहेर काढणं सुद्धा दिव्य होतं. एकमेकांच्या अशी एकमेकात असे हात पाय असे अडकलेले आणि ती सगळी लहान मुलं त्यामध्ये काय होती, लेडीज बायका होत्या. आणि तो जो प्रसंग जो आहे ना तो मला खूप काही शिकवून गेला. आणि
इवन आपत्ती व्यवस्थापन नंतरच्या काळात मला करणं आवश्यकच भासलं. प्रत्येक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन करावं लागतं. जसं माझे मोठे भाऊ मोठं चॅलेंज होतं ते. साताऱ्याला जिल्हाधिकारी असताना मांढरादेवीला जी चेंगराचेंगरी झाली, दुर्घटना घडली, त्यातले बरेचसे मृत्यू तर चेंगराचेंगरीपेक्षा विजेचा शॉक लागून बसतो. नारळ फोडलंय, पाणी वाहतंय आणि कुठली तरी ती वायर ती म्हणजे लाईव्ह वायर त्यामध्ये पडली, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना शॉक बसला. आणि हे पोस्टमॉर्टम केल्यानंतर लक्षात आलं की हे डेथ्स ड्यू टू इलेक्ट्रिक शॉक. तर ते जे थोडक्यात सगळ्यांना हे करावं लागतं. त्यावेळी तर 300 लोक मेले होते. त्यामुळे 29 लोक मृतांची ॲक्च्युली अशी काही कंपॅरिझन करण्याची आवश्यकता नाही, तुलना करून उपयोग नाही. पण मग माझा रिपोर्ट त्याच्यावरचा झाला शासनानं. त्यानंतर मला परत योग आला. मी जिल्हाधिकारी म्हणून परत नाशिकलाच आलो आणि कुंभमेळ्याचं सगळं मला प्लॅनिंग मलाच करावं लागलं. फक्त कुंभमेळा होण्याच्या थोडे काही दिवस अगोदर माझी तिथून बदली झाली, पण पूर्ण सगळं प्लॅनिंग नंतरच्या कुंभमेळ्याचं ते मी स्वतः केलं. आणि माझी बदली अगोदर झाली होती, पण आमच्या डिव्हिजनल कमिशनरनी सांगितलं की नाही, यांची बदली हे कुंभमेळ्याचं व्यवस्थापन पूर्ण होईपर्यंत नाही करायची. गव्हर्नमेंटनं ते मानलं आणि मग एक पूर्ण मला स्वातंत्र्य दिलं. त्याचं सगळे रस्ते आणि पर्यायी मार्ग, ज्या ठिकाणी दुर्घटना घडली ती घडू नये म्हणून ते पर्यायी मार्ग तयार करणे, आणि हे सगळं आम्ही नियोजन केलं. एक 6 महिने अगोदर माझी तिथून बदली झाली. पण त्या कुंभमेळ्यामध्ये 2015 सालच्या कुठलीही दुर्घटना सुदैवाने घडली नाही. तर मी असं म्हणणार नाही की ते काय माझंच श्रेय आहे वगैरे. आय वॉज इन्स्ट्रुमेंटल, नॉट योगायोग, इन्स्ट्रुमेंटल इन द सेन्स की त्याची पूर्ण तयारी मी केलेली होती. आणि माझे सक्सेसर माझ्यानंतर आले, त्यांना ते इम्प्लिमेंट करायचं होतं. कारण मी 3 वर्ष जवळजवळ होतो, 3.5 वर्ष नाशिकमध्ये त्यावेळी जिल्हाधिकारी म्हणून होतो. तर ती तयारी हे एक म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून एक चांगला नाशिकचा. इतर तर बरेच प्रश्न होते नाशिकमध्ये, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि औद्योगिक प्रश्न, ते इंडस्ट्रीमधला पण मोठा एक बेल्ट होता. तर एक चांगला होता. पण कुंभमेळा हा एक माझ्या दृष्टिकोनातून न विसरण्यासारखा तो काय ज्याला नियोजन म्हणता येईल, आणि ती दुर्घटना पण म्हणजे चांगले आणि बरे असे दोन्ही अनुभव माझे आहेत. आता तुमची या प्रशासकीय सेवेमध्ये साधारणतः 35-36 वर्षाची सर्व्हिस झाली असेल. प्रशासकीय सेवेमध्ये 1984 साली मी पहिल्यांदा जॉईन झालो होतो. ते असिस्टंट रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था. ते मी जॉईन करून होईपर्यंत दुसरं माझं परत पोस्टिंग झालं ते किंवा सिलेक्शन झालं ते डेप्टी कलेक्टर म्हणून. पण 84 सालापासून जर बघितलं, आणि मी आता रिटायर झालो मागच्या वर्षी, तर ती जवळजवळ मी 37 वर्ष माझी सर्व्हिस झाली शासकीय सेवेमध्ये. 37 वर्षामध्ये तुम्हाला चॅलेंजिंग असं कुठलं हे वाटलं त्यामध्ये? म्हणजे सर्व्हिस जी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही अनुभव घेतले, त्यामध्ये कुठलं चॅलेंजिंग असं हे वाटलं की बाबा? सगळ्यात मोठं चॅलेंज काय झालं, पूर्वी आपल्या काळामध्ये जे राजकारण होतं, आपण शाळा किंवा महाविद्यालयीन काळामध्ये, ते बऱ्यापैकी सुसंस्कृत असं राजकारण होतं. ते आपण त्र्यमसी कारखानीस यांचं आपण त्यावेळी नाव घेतो, दाजीबा देसाई, आपले रमेश कोलेकर, त्यांचे वडील पण होते शेतकरी कामगार पक्षामध्ये आठवत. तो काळ जो होता ना, असं ध्येयवादी लोक खूप होते राजकारणामध्ये. मी असं म्हणणार नाही की आता नाही आहेत, आता देखील खूप चांगली माणसं पण आहेत. पण बरेच छोट्या छोट्या स्तरावरती काम करणारे काही वाईट प्रवृत्ती राजकारणात निर्माण झाल्या, आणि त्याच्यामुळे खूप प्रत्येक पोस्टला त्रास होतो. विशेष करून तुम्ही फील्ड वर्क ज्यावेळी करता, मग तुम्ही तहसीलदार असा, प्रांत ऑफिसर असा, ॲडिशनल कलेक्टर असा, कलेक्टर असा, मुख्य कार्यकारी अधिकारी असा किंवा इलेक्शन अधिकारी असा, त्यामध्ये ह्या थोडासा जे बदलती राजकीय परिस्थिती आहे त्याचा खूप त्रास होतो. ब्लॅकमेलर्स निर्माण झालेले आहेत काही ठिकाणी. म्हणजे तुम्हाला असं धमकी देऊन थोडंसं काम करून घेणे, थोडीशी अस्थिरता पण झाली निर्माण अलीकडं. अनेक पक्ष झाले. पूर्वी थोडंसं नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी एकमत किंवा ज्याला काय चांगलं बहुमत असायचं पक्षांचं, तर ती अडचण नव्हती. चॅलेंज हेच होतं की हे जे नवीन राजकीय परिस्थिती निर्माण झाली, त्यामध्ये तुमचं सगळी इंटेग्रिटी वगैरे सगळी व्यवस्थित ठेवून आणि लोकांना न्याय देण्याची भूमिका ठेवून काम करताना काही वेळा अनेक अडीअडचणी आल्या. पण शेवटी त्या सबबी सांगून उपयोग नाहीत. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ही एक आव्हानात्मकच सर्व्हिस. त्यामध्ये हे तुम्हाला कुठल्याही राज्यामध्ये जाऊ, उलट आपलं महाराष्ट्र हे इट्स अ वेल ॲडमिनिस्ट्रेड स्टेट असं आपण म्हणू. बाहेरच्या राज्यामध्ये अनेक ह्याच्याविषयी विचित्र प्रचंड वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे इवन बाहेरच्या राज्यातून जी मुलं IAS होतात ते नेहमी महाराष्ट्राला प्रेफरन्स देतात की मला कॅडर कुठलं पाहिजे तर महाराष्ट्र पाहिजे.
सो महाराष्ट्र चॅलेंजर्स तर खूपच असतात नॅचरली. गरिबांचा तुमचे संपर्क ट्रायबल, मी ट्रायबल एरियामध्ये खूप मोठं काम केलं आहे. डहाणूला मी होतो, जव्हारला होतो, नाशिकला पण मोठा ट्रायबल, हा सगळ्या बेल्टमध्ये मी काम केलं आहे. त्यांचे प्रश्नच वेगळे आहेत. विश्वास बसला. आणि मुंबईला लागून असलेल्या अशा रस्ता सोडून आत गेलं की अशा वस्त्या आहेत ट्रायबल्सच्या, त्यांच्या चालीरीती, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, त्यांच्या लग्न विवाह संस्था, काही ठिकाणी विवाह संस्था अस्तित्वात नसल्यासारखी आहे. म्हणजे मुलं होतात आणि नंतर लग्न होतात. म्हणजे आपण कदाचित म्हणजे आपल्याला अगदी विरोधाभास वाटतो, पण कोणाला माहीत पण नसेल. तर विवाह संस्था काही ठिकाणी अस्तित्वात नसल्यासारखी आहे, किंवा विवाह संस्थेतून तोडणे, दुसरं लग्न करणे असं कोणाला फारसं काही वाटत नाही. विशेष करून आपला हा जो डहाणू, त्यानंतर जव्हार, मोखाडा हा परिसर, त्यामध्ये मुलांचे खूप हाल होतात हे पाहिले. धान्य चांगलं, कुपोषण, आरोग्याची सुविधा, आरोग्य सुविधा झाल्या तरी औषधं गोळ्या दिल्या की औषधानं बरं होत नाही लोकांचा एक ठाम विषय. ते इंजेक्शनच दिलं पाहिजे. तेव्हा बहुतेक सगळ्या प्रायमरी हेल्थ सेंटर जी आहेत, आपली प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय, बाहेर आलं की कोपऱ्यात तुम्हाला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या पडलेल्या दिसतील. मग ते लोक अशा टाकून देतात. पण इंजेक्शन दिलं, सलाईन लावलं की दे आर हॅपी. त्यामुळे काही वेळा असं पण करावं लागेल, अरे द्या सलाईन आणि त्याचवेळी ते गोळ्या पण द्या, असं पण थोडंसं. आणि मग अन्नधान्यातले जो रेशन कार्डमधला काळा बाजार हा थांबवणे हे एक मोठं चॅलेंज मला शेवटपर्यंत आणि मी अन्न नागरी पुरवठा खात्याचा नंतर सचिव झालो. शेवट एक मोठं आव्हान राहिलं. पण अलीकडं 1 नेशन 1 रेशन कार्ड, त्यानंतर बायोमेट्रिक डिव्हाइस मधूनच तुम्ही ते हे घ्यायचं, धान्य घ्यायचं, अशा खूप गव्हर्नमेंटनं चांगले आहे. त्यामुळे त्याच्यावरती बऱ्यापैकी आता अंकुश आहे, कंट्रोल आहे. त्यामुळे हे डिजिटायझेशन झालेलं आहे या सगळ्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं. ते खूप चांगली व्यवस्था आहे. पण अगोदरच्या काळात असं नव्हतं. खूप मोठ्या प्रमाणात काळा बाजार व्हायचा. आणि बाकी तर आहेच. म्हणजे कोकणातले प्रश्न वेगळे होते, जमिनीचे छोटे जमिनीचे तुकडे, त्यातनं भांडणं, आणि जे भांडणं पार हायकोर्टापर्यंत जाणे. म्हणजे जमिनीतून उत्पन्न किती मिळणार आणि आपण किती भांडायचं याला पण नाही. म्हणजे समुपचारानं घेण्याचे काही ठिकाणी असं म्हणतो, असं जनरलाइज करण्यामध्ये अर्थ नाही. पण मला ते कोकणात एक जाणवलं की जमिनीच्या छोट्या तुकड्यासाठी शेवटपर्यंत भांडत राहणे, तात्विक भांडणं असतात, तात्विक भांडणामध्ये तर ते करणे. तर जनरली कोकणातल्या लोकांची प्रवृत्तीच तशी आहे. हां, म्हणजे आत्ता भांडणं आपण समजू शकतो. जमिनीच्या किमती वाढल्या, हायवेज झाले, मोठमोठे रस्ते झाले, नवीन प्रकल्प यायला लागले, जमिनीच्या किमती वाढल्या. पण ज्या काळात आम्ही काम केलं, जसं मी RDC होतो, जे निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरीला, ही 1995-97ची गोष्ट आहे. पण त्या काळातसुद्धा एवढे लोक जाणे, म्हणजे काही वेळा तर अपील्स जायचे कमिशनर ऑफिसला मुंबईला, पण त्यासाठी प्रवास करणे, वकील देणे, ते खर्च का करायचं मला हे अजूनही न सुटलेलं कोड आहे. बाकी ठिकाण तर आहे, असं नाही की जमिनीचे वाद तर सगळीकडेच आहे, महाराष्ट्रभर सगळीकडे आहे किंवा भारतभर सगळीकडे आहे जमिनीची किंमत. पण ते कोकणातल्या लोकांना कायद्यानं जायची फार सवय आहे. हां, थोडंसं त्यांना सवय आहे. तुम्हाला पूर्ण सर्व्हिसमध्ये आता तुमचा सुखाचा काळ कुठला त्यातला साधारण, किंवा तुम्हाला कुठल्या ठिकाणी सर्व्हिस करणं जास्त आवडलं? खरं सांगायचं तर मला नाशिक जिल्ह्यामध्ये काम करणं मला खूप आवडलं. एक तर नाशिक मुंबईपासून जवळ होतं, औद्योगिकरण झालं, नागरीकरण झालेलं, तिथमध्ये ट्रायबल पण होते, शेतकरी अतिशय जागरूक, शेती अतिशय प्रगत, दुष्काळ एका बाजूला, पूर्व बाजूला पूर्णपणे दुष्काळ. आणि त्या ठिकाणी मी जवळजवळ ऑलमोस्ट 4.5 वर्ष काढली. म्हणजे ॲडिशनल कलेक्टर म्हणून 2 वर्ष, नंतर परत जिल्हाधिकारी म्हणून 3.5 वर्ष. तो माझा काळ सुखावा म्हणता येणार नाही, पण चॅलेंजिंग, पण मला असं एक जे सॅटिस्फाईंग असतं ना एखादं, की मला समाधान वाटलं मग ह्या एक काम करताना. तर ते एक 5 वर्ष चांगली गेली माझी नाशिकमधली. आता ह्या सर्व्हिसचं करत असताना तुम्ही व्यवसायाकडे पण तुमच्या वळलेला आहात, तर त्याबद्दल थोडंसं आपण आमच्याकडं व्यवसाय जो आहे तो योगायोगानं आला असं म्हणता येईल. योगायोगानं म्हणजे कसं, माझी पत्नी जी आहे ती BAMS डॉक्टर, आणि ती सतत माझ्याबरोबर प्रवास म्हणजे बदली झाल्यानंतर असं नाही की इतर बायकांच्याप्रमाणे मी एका ठिकाणी राहणार असं नाही. जिथं मी गेलो, डहाणूला असू दे, रत्नागिरीला असू दे, नाशिकला असू दे, प्रत्येक वेळी ती बरोबर राहिली.
मी तिला म्हणाल आणि ती प्रत्येक वेळी मग ते क्लिनिक काढायचे आपलं आयुर्वेदिक कन्सल्टन्सी थोडक्यात. रत्नागिरीला एकदम छोट्याशा एका खेड्यात जाऊन मग ती एक छोटं क्लिनिक काढलं होतं आणि त्या ठिकाणी तिनं दवाखाना सुरू केला. मुंबईला BDD चाळीमध्ये एक खोली भाड्यानं घेतली, खालचा गाळा भाड्यानं घेतला, त्या ठिकाणी त्यानं सुरू केलं. मग तिला म्हणालं की हे कशा आयुर्वेदिक डॉक्टर नाही तर आयुर्वेदिकच प्युअर आयुर्वेदिक कन्सल्टन्सी करायची. मग मी तिला थोडंसं प्रोत्साहन देऊन माझ्या सपोर्टच्या आधारे तिनं मग ते चिरायू या नावानं ठाण्यामध्ये सुरू केलं पहिल्यांदा प्युअर आयुर्वेदिक आणि तो हिट झाला चांगला. नंतर मग तिनं मग ते MTDCचं 10 वर्ष क्लिनिक चालवलं. मग अशा पद्धतीने आमची थोडीशी व्यवसाय. आणि एक काय झालं की ज्यावेळी तुम्ही क्लिनिक एक MTDC सारख्या ठिकाणी चालवता नकळत तुम्हाला ते हॉटेल आणि हे ते तिथं सगळे हॉटेल्स महाबळेश्वरला MTDCचं पण आहे. मग ते रेस्टॉरंटची कल्पना, मग ती आम्हाला ही एक जागा आम्ही ही जी आहे अनंत माने यांची मूळ जागा, ह्या ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत तर त्या ठिकाणी त्यांच्या मुलाचे जावई म्हणजे अमर जाधव जे IPS अधिकारी आहेत ते माझे मेहणे चित्रपटसृष्टीमधले. हां, तर त्यांची ही जुनं घर पाडून या ठिकाणी जागा घेतली. त्यावेळी मग असं आम्ही एकदम विचार आला की चला आपण या ठिकाणी एक रेस्टॉरंट काढा वगैरे म्हणून. तर मी तिला सपोर्ट केलं, ती घेतलं आणि ती तेव्हापासून ती चालवायला. त्यामुळे ते रेस्टॉरंट त्याच्यामध्ये गेली, आयुर्वेदिक क्लिनिक्स काढले, आयुर्वेदिक पंचकर्मा सेंटर्स तिनं काढली. एकाच वेळी 6-7 ठिकाणी ते चालवत होते आणि तिचं ते थोडंसं नॉलेज व्यवसायाचं वाढलं. मग आता आम्ही मग ते पुण्यामध्ये पाटलाचा वाडा या नावानं कोल्हापूरमध्ये रेस्टॉरंट सुरू केलं. तेच आता पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये 3 रेस्टॉरंट होती पण करोनाच्या काळात पॅन्डेमिकमध्ये ती बंद पडली. आता एक सुरू आहे, इथं एक सुरू आहे. आता आम्ही माझ्या शेतावरती आम्ही थोडंसं एक ॲग्रो टुरिझमचं कन्सेप्ट रिसॉर्टसारखं आम्ही थोडंसं डेव्हलप करतो आहे सध्या. काहीतरी थोडंसं खाद्य पाहिजे शेवटी रिटायर झाल्यानंतर ब्रेनला. पण मेनली मी असं म्हणेन की ह्या व्यवसायाचं हे जे मी व्यवसाय करतो म्हणण्यापेक्षा माझी पत्नी व्यवसाय करायला लागली, तिने स्वतःहून ह्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला की आपण, आणि मी तिला ते सतत मात्र प्रोत्साहन देत राहिलो. आणि लकीली मला फार मोठं यश म्हणता येईल नाही पण एक यश मिळालं. तुमचं लग्न कसं जमलं किंवा काय कसं तुमचं? माझं लग्न म्हणजे कोणी म्हणतात ना लग्न गाठी या स्वर्गात पडतात, माझ्या बाबतीत ते अगदी खरं झालेलं. कारण माझा प्रोबेशन पिरियड संपला आणि मग पहिलं पोस्टिंग नॉर्मली प्रांत ऑफिसर म्हणून दिलं जातं. तर प्रांत ऑफिसर म्हणून त्या काळात डिव्हिजनल कमिशनर आम्ही भेटलो. मी म्हटलं होतं की मला सोलापूर सोडून कुठलाही मला चालेल, म्हणजे कोल्हापूर चालेल, सांगली चालेल, सातारा चालेल, पुणे चालेल. बरोबर हे 4 जिल्हे सोडून मला सोलापूर जिल्ह्यामध्ये तेही जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून पाठवलं. 5-6 महिन्यासाठी तुम्ही जा, नंतर प्रांत ऑफिसर करतो. तर माझी जी क्वार्टर जी होती सरकारी क्वार्टर, त्याच्यापासून माझी आता जी पत्नी आहे तिचं घर अगदी म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरती होतं. आणि माझे सासरे जे होते DYSP म्हणून होते, नंतर रिटायर झाले. तर त्यांनाही सरकारी नोकरी करणारा जावई पाहिजे होता, म्हणून मग त्यांनी थोडंसं झालं आणि ते समाव ते जमून गेलं ते. त्यामुळे अशा तऱ्हेने पण तो एक योगायोग होता. त्यांचंही घर जवळ असणे, माझंही सोलापूरला पोस्टिंग असणे, आणि आमच्या सोलापूरला तसे कोणी नातेवाईक वगैरे कोणी नव्हते. आमची इकडची लग्न म्हणजे कुठं साधारण कोल्हापूर, बेळगाव, जास्तीत जास्त पुण्यापर्यंत सर्व्हिस करणार. पण ते आम्ही चुकून पोस्टिंग माझं सोलापूरला झालं आणि त्यामुळे सोलापूरची पत्नी माझ्या गळ्यात पडली, असं झालं. योगायोगाचा भाग होता. हां, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला व्यवसायामध्ये तुमच्या पत्नीनं जास्त मदत केली असं तुम्हाला म्हणायचं आहे? पत्नीनं जे सुरू केले, इन्स्पिरेशन त्यांच्यामुळे नाही, पत्नीने जे व्यवसाय सुरू केले त्याला माझी साथ होती पूर्णपणे. म्हणजे थोडीशी फिनान्शियल, पण त्याच्यापेक्षा जास्त इमोशनल आणि थोडं प्रोत्साहन देण्याचं. त्यामुळं किंवा ते डिझाईन करावं लागतं. एखादं समजा रेस्टॉरंट चालू आहे, तुम्हाला मेन्यू डिझाईन करावं लागतं, त्याचं मार्केटिंग करावं लागतं, तर ह्या गोष्टी करण्यामध्ये माझा सपोर्ट होता. पण मेन म्हणजे ती स्वतः एक चांगली उद्योजिका आहे असं मी म्हणेन, माझी पत्नी. याशिवाय तुम्ही पुण्यामध्ये स्कूल पण चालू केलं आहे असं समजतं? आम्ही साधारणपणे 2001-2च्या सुमारास आम्ही असे लाईक माइंडेड जे लोक होतो, म्हणजे मोस्टली सरकारी सेवेमध्ये जे अधिकारी म्हणून कार्यरत होते. जसं माझा मेव्हणा होता, माझ्या पत्नीचा भाऊ. त्यानंतर इतर कोल्हापूरचे एक RTO आहेत, अमर पाटील म्हणून, ते पण आता रिटायर झाले ऑफकोर्स.
काही पोलीस ऑफिसर्स, काही IAS ऑफिसर्स पण आहेत, काही इतर क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रात अशा आम्ही लाईक माइंडेड, अरे आपण काय ना काहीतरी हे केलं पाहिजे, चांगलं काहीतरी काम केलं पाहिजे. मग शैक्षणिक क्षेत्रात आपण काहीतरी काम करायचं ठरलं आणि मग आम्ही सर्वांनी मिळून त्यावेळी एक छोटी जागा घेतली, 1.25 एकर. त्यावेळी जमिनीला काहीही किंमत नव्हती बाणेरला. आता तर गुंठ्याला 80 लाख, 1 कोटी वगैरे असे दर अशा ठिकाणी आम्ही त्यावेळी ती जमीन घेतली. पहिल्यांदा 1ली ते 5वीपर्यंत शाळा सुरू केली आणि मग आता ती 12वीपर्यंत आहे, ज्या ठिकाणी 1300 विद्यार्थी आहेत. तर आम्ही ते शैक्षणिक ह्याच्यामध्ये गेलो आणि मग ते ट्रस्टच आहे ते. त्याचं मी आता पूर्ण वेळ मी जवळजवळ काम पाहतो सेक्रेटरी म्हणून. सोलापूरला पण आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज त्याच संस्थेमार्फत, त्याच ट्रस्टमार्फत आम्ही सुरू केलं. तर सेवेत असतानाच आम्ही हे सुरू केलं आणि सेवा नियम जे आहे त्यामध्ये तुम्ही व्हॉलंटरीली सेवाभावी काम करण्याला कुठलीही बंधन नाहीत. तुम्हाला शासनाला फक्त ते कळवावं लागतं. मी शासनाला रीतसर आम्ही कळवलं आणि आम्ही हे शाळा आणि कॉलेजमध्ये आहोत. सोलापूरच्या कॉलेजमध्ये सुद्धा आता 2200 विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजचं शिक्षण घेत आहेत आणि ते खूप एक नामांकित कॉलेज आता निदान सोलापूर युनिव्हर्सिटी क्षेत्रामध्ये, पण ते ॲफिलिएटेड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बाटू, लोणेरेला जी आहे ती, त्याच्याशी ॲफिलिएटेड आहे. तर आता आपण पत्नीच्या विषयी तुमच्या माहिती दिली. मुलांच्या विषयी थोडं आम्हाला समजू दे की आपण मुलं तुमची काय करतात. मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलगा जो आहे तो LLM झाला आणि आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये तो प्रॅक्टिस करतो. एका लॉ फर्मशी पण तो कनेक्टेड आहे आणि शिवाय इंडिपेंडेंटली पण तो प्रॅक्टिस करतो. मुलगी आहे तिनं सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ जे पुण्यामध्ये आहे त्याच्यातून मास मीडिया केलं आणि शिवाय लॉ केलं. पण दोघांचीही सिव्हिल सर्व्हिसबद्दल कसलीही असता नाही, शासकीय सेवेमध्ये आम्ही येणार नाही, हे एक त्यांचं फर्म आहे. तरीसुद्धा थोडंसं अलीकडं मुलगी म्हणते एखाद्या मी गेले तर फक्त IAS किंवा IFS, त्यात झालं तर जाणार, नाही तर तिचे प्लॅन B मी वकिली करायला तयार आहे किंवा जो काही इतर व्यवसाय असतील, मास मीडियाचं तिला नॉलेज चांगलं आहे सगळं, तर त्या क्षेत्रामध्ये ती पडणार आहे. थोडक्यात दोघेही वकील झालेले आहेत आणि एक मुलगी जी आहे ते ॲडिशनल क्वालिफिकेशन म्हणजे मास मीडियाचं तिनं शिक्षण घेतलेलं आहे. तुम्ही आता या प्रशासकीय सेवेमधून निवृत्त झाला आहे. तुमच्याकडे बघून तुमच्या मुलांना असं कधी वाटलं नाही की आपण प्रशासकीय सेवेमध्ये जावं असं? आम्ही ज्या बॅकग्राऊंडमधून आलो होतो ना, म्हणजे आपली पार्श्वभूमी ग्रामीण पार्श्वभूमी, तिथून आपण आलो, छोट्याशा गावातून आलो, छोट्या शहरात शिकलो. आपल्या डोक्यामध्ये हे सतत असायचं ना की आपण तहसीलदार व्हावं, प्रांत ऑफिसर व्हावं, पोलीस अधिकारी व्हावं, शाळेनं बिंबवलं होतं आपल्याला. तर ते आपल्याला ते एक फॅसिनेशन होतं त्या काळातलं. आजच्या मुलांना ते फॅसिनेशन नाही आणि मी तर म्हणतो ही चांगली अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ते फॅसिनेशन नाही. असं नाही की बाबा मी IAS झालो, मी सेक्रेटरी झालो, कमिशनर कलेक्टर झालो म्हणून मी मोठा आणि माझ्या वेळचे तेवढेच बुद्धिमान असतील, माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान असतील, ते दुसरीकडे काहीतरी झाले असतील, दुसऱ्या क्षेत्रामध्ये असतील, तर ते कमी असा पण म्हणून उपयोग नाही. ज्ञानेश्वर मुळेंनी तर म्हणजे कर्तृत्व त्यांचं एवढं आपल्या सर्वांना माहीत आहे की इंडियन फॉरेन सर्व्हिस झाले, त्यांनी अनेक वेगवेगळ्या देशामध्ये काम केले. तर आता सुद्धा ह्युमन राईट्स कमिशनवरती आहेत, नॅशनल कमिशनवरती आहेत ते मेंबर म्हणून. पण मला हे माहीत आहे की पांडुरंग ज्योतिबा वांद्रे जो माझ्या शेजारच्याच गावातला, तोही तितकाच बुद्धिमान होता, किंवा आपला वीरभद्र कुलकर्णी तितकाच बुद्धिमान होता आणि तो गेला अमेरिकेमध्ये. त्यांनी वेगवेगळी फील्ड्स त्या काळात त्यांनी चोखाळले. तर ही जी मानसिकता जी आहे ना की स्पर्धा परीक्षा करणार आणि त्यात यशस्वी होणारेच विद्यार्थी खूप हुशार आहेत आणि मग बाकीचे त्यांच्यापेक्षा कुठंतरी खाली आहेत, हे चुकीचं आहे. मी ॲक्च्युली सिद्ध करून दाखवू शकतो की याच्यापेक्षा अतिशय बुद्धिमान लोक खाजगी याच्यामध्ये जातात. बऱ्याच आम्ही ज्यावेळी वकिलांच्याकडे जातो त्यावेळी वकिलांचं त्यांचं नॉलेज बघितल्यानंतर आम्हाला काही वेळा हे येतं, म्हणजे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतं. आता मी तुम्हाला जवळ 81 सालापासून शाळेतनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा तुमच्या संपर्कात आलेलो आहे बऱ्याच वेळा. प्रत्येक गेट टुगेदरला तुम्ही येत असताय. हो, शाळेच्या बहुतेक सगळे गेट टुगेदर तुम्ही अटेंड केलेले आहेत. गेट टुगेदर. आणि आम्ही बघितलं की तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये चांगल्या हुद्द्यावरती काम करत असताना सुद्धा शाळेतलं गेट टुगेदरला ज्यावेळी अटेंड होत असता त्यावेळी सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे तुमचं तिथं वागणं असतं. किंवा आम्ही समाजामध्ये बघितलेत बरेचसे अधिकारी की ते त्या हवेमध्ये असतात.
तर तुम्ही तसं कधी आम्हाला ह्या शाळेच्या वातावरणात आल्यानंतर कधी वाटलं नाही की बाबा हे त्या हवेतनं इथं आलेत आणि तुम्ही अगदी सरमर्ष होऊन विद्यार्थी आमच्या शाळेतल्या गेट टुगेदरमध्ये भाग घेत होता. त्याचं कारण हेच आहे दत्तकुमार, मी आत्ता जसं म्हटलं ना की जी मानसिकता जी आहे ती माझी मानसिकता नव्हतीच. सरकारी सेवेत गेल्यानंतर मला लक्षात आलं की कलेक्टरपेक्षा सुद्धा खूप मोठे लोक असतात आणि ते वेगळ्या क्षेत्रात काम करतात. शिवाय आपण ज्या आपले संस्कार त्याचा एक भाग असतो. आईवडिलांनी काय शिकवलं, आमच्या आईनं आम्हाला काय शिकवलं, ते शिक्षकांनी आपल्या काय शिकवलं, ते बघितलं. ते संस्कार असं काही नसतं मोठा आणि हे छोटा वगैरे काही नाही. हे असं मला कधीच वाटतच नाही. म्हणजे आजसुद्धा मी गेलो तर माझी ओळख कुठं तर मी सांगून कुठे जात नाही. सर्वसामान्यांच्या प्रमाणे मी जातो. मी कधीही मी गाडीतून गेलो आणि मी अमुक आहे म्हणून मी टोल नाक्यावरती हे दाखवत मी बसत नाही. मी आपलं टोल नाक्यावर पैसे भरतो. जे सर्वसामान्य लोक भरतात तेच आपण, म्हणजे स्वतःला वेगळं समजण्याचं कारण नाही आणि कोणी नसतंच. आणि दुसरी गोष्ट अशी की माझं सर्वोत्तम आनंदाचा जो काळ असतो ना, ज्यावेळी मी शाळेतली मुलं भेटतात, शिक्षक भेटतात, तेच आहे. एक वेळ महाविद्यालयातले आमचे जे काही प्राध्यापक असं आठवणार नाहीत, पण शाळेचे शिक्षक मात्र सगळेच्या सगळे आठवतात. ते कसं आहे की तो संस्काराचा थोडासा भाग आहे. कदाचित आजची पिढी तशी तेवढी शिक्षकांच्या वतीत तेवढी संवेदनशील असेल किंवा माहीत नाही, पण आपल्या वेळचं ते होतं. आणि मित्र हे मित्र आहेत. ते भले वेगळ्या फील्डमध्ये असतील पण ते खूप चांगलं काम करतात आणि ते आपल्या इतकेच आहेत. ती हवा वगैरे काही नाही. ते माझ्या डोक्यात कधी ती गेलीच नाही सरकारी सेवेची हवा. आणि मला माणसांनी माणसासारखं राहावं एवढं आवडतं आणि मला अनेक खूप आवडतं. शाळा, आपल्या शाळेचं समेल म्हणजे मी बघतो श्रीकांत पाटील आपल्या एवढं चीफ इंजिनियर म्हणून इरिगेशन डिपार्टमेंट गोवा स्टेटसारख्या ठिकाणाहून ते रिटायर झाले. श्रीकांत पाटील विद्यानिकेतनच्या आठवणी निघाल्या की तो असा तो भावूक व्हायचा. आता तो सेवानिवृत्त झाल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याकडे थोडंसं जास्त यायला लागलं. तसं मी रामदास पवार आपले होते, आता तो माझा वर्गमित्र, तो वारला नंतर. आता तो मला खूप वर्षानंतर योगायोगानं माझ्या एका दुसऱ्या मित्र जो विद्यानिकेतनचा नव्हता त्याच्यामार्फत मला तो भेटला मुंबईमध्ये. आणि मला वाटलं ते रामदास तर पवार विसरून गेला असेल विद्यानिकेतन, कारण त्याचा परत संबंध नाही, कुठल्या गेट टुगेदरला नाही, कोणाशी काही. कारण तो जो गेला इथून 10वी नंतर तो डायरेक्ट मुंबईला गेला होता. पण तो भेटल्यानंतर त्यानं ज्या विद्यानिकेतनबद्दल जे हे सांगितलं की तो म्हणाला की मी माझं जे तो काळ सुखाचा होता तो मी हरवला. त्याचा शब्द आहे, तर मला ते अजून वाक्य मी कधीच विसरणार नाही रामदास. आय हॅव बीन लॉंगिंग फॉर दॅट हॅपीनेस. मी त्यावेळचा आनंद मला परत मिळावा अशासाठी म्हणून मी त्याची ती धडपड चालू आहे, त्याला मिळत नाही. तो मसुरीला गेला, अनेक ठिकाणी गेला, शैक्षणिक क्षेत्रात त्यानं काम केलं, पण तो कुठेतरी त्याला वाटतं की अरे माझं हे विद्यानिकेतन चुकलं. आपण सर्व लोक तर निदान कोल्हापूरला राहिलो, एकमेकाशी भेटत राहिलो, पण तो अनेक वर्ष बाहेर राहिला, नंतर आपल्या संपर्कात आला. पण त्याला ते जाणवत होतं की नाही मी ते कुठंतरी चुकलो. तर थोडक्यात जी आपली शाळा जी आहे ना त्याच्या आठवणी आपण कोणीच विसरू शकणार नाही. ज्ञानेश्वरीमुळे जरी एवढं सगळं जग पालतं गाठलं असेल तर ते पण विसरू शकणार असं मला वाटतं. आपले भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हो, यांच्याशी आपला काही संबंध आला होता. संबंधाला असं नाही म्हणता येणार, पण ते राष्ट्रपती पदावरून नंतर निवृत्त झाल्यानंतर किंवा त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर आमच्या एकदा मनात आलं की आपण ह्यांना शाळा कॉलेजला आपण बोलवू शकतो का. जे आमच्या पुण्याला आम्ही जी इंग्लिश मिडियम शाळा चालवतो, त्यानंतर सोलापूरला इंजिनिअरिंग कॉलेज चालवतो, तर त्यांना आणण्यासाठी आमचं कसं आणायचं हे माहीत नव्हतं. कारण एवढ्या मोठ्या माणसाला आणायचं तरी कसं, कॉन्टॅक्ट कसं करायचं. मग आम्ही ती जबाबदारी टाकली. आमच्या तिथल्या डायरेक्टर लक्ष्मीकुमार म्हणून आहेत, तर त्या तामिळनाडूच्या आहेत मूळच्या, पण त्या पुण्यामध्येच बरीच वर्ष त्यांनी काढली. आणि त्यांना विचारलं मी सोपवलं तुम्ही काढा, तामिळनाडू मग कुठून येतो. आणि त्यांनी मग रामेश्वरम जे आहे आपलं तिकडचं म्हणजे आपल्या यांचं APJ अब्दुल कलामांचं जे मूळ गाव आहे ते तिथून संपर्क साधून त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या आणि तिथून इन्व्हाइट केलं. आणि आम्ही काय काय केले, नवीन नवीन उपक्रम केले, ही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली. आणि त्यांनी काही आडेवेडे न घेता दोन्ही संस्थांना त्यांनी भेट घ्यायला संमती दर्शवली. एकाच वेळी नाही आले ते, सुरुवातीला आमच्या शाळेमध्ये आले आणि नंतर मग काही दिवसांनी आमच्या सोलापूरला जे आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज चालवतो त्या ठिकाणी आले.
पण त्याचा तो साधेपणा असल्यामुळे ते आमच्यासारख्या शाळेमध्ये येऊ शकत नाही. तर त्यांना निमंत्रण काही जगभरातून कुठूनही मिळत असतं. बरोबर. पण तोही त्यांचा एक साधेपणा आणि ज्या पद्धतीनं आम्ही एक असे छोटे चांगले उपक्रम आम्ही त्या शाळेमध्ये चालवतो, ते बघून थोडंसं इम्प्रेस होऊन, प्रभावित होऊन म्हणा, आणि थोडंसं त्यांच्या फॅमिलीपर्यंत संपर्क साधल्यामुळं ती भेट शक्य होऊ शकली. आणि त्यांनी ज्या पद्धतीने सोलापूरला इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आणि शाळेत पण मुलांशी संपर्क साधला, ते कुठल्याही वयोगटातल्या विद्यार्थ्यांशी असे, ते पूर्वी लेक्चरर्स होते, त्यांना ती हातोटी होती, त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा त्यांना ती जाणीव होती. आणि म्हणजे प्रश्नोत्तराचा तास जो झाला सोलापूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजने त्यांना जे प्रश्न विचारले ते अप्रतिम. आणि त्यांनीसुद्धा खूप ही ॲप्रिशिएटेड की अरे मुलं एकदम अगदी खूप नॉलेज घेऊन आणि व्यवस्थितपणे ते प्रश्न विचारतात. आणि त्यांनी लोकांना खूप मोटिवेट करून टाकलं, शाळेतल्या पण आणि आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मुलांना पण खूप मोटिवेट केलं. तर तो एक आमच्या एक न विसरण्यासारखाच हे म्हणता येईल. आणि त्यांच्यासोबत आम्ही स्टेजवरती बसणे, APJ अब्दुल कलाम साहेबांच्या सोबत, तर तो पण एक चांगला अनुभव होता. आता आपण तुमच्या शिक्षणापासून, तुमच्या सर्व्हिसपासून रिटायरमेंटपर्यंत सगळं आपलं प्रवास कसा झाला याच्याबद्दल जे सांगितलं, तर शेवटचा प्रश्न मी विचारतो तुम्हाला की आज तुम्हाला आपली जी शाळा होती विद्यानिकेतन, ह्या शाळेविषयीच्या काय भावना आहेत तुमच्या, त्या आपण सांगा. एका शब्दात सांगायचं तर कृतज्ञ आहोत आम्ही. शाळा जे काही आम्ही आहोत, एक व्यक्ती म्हणून, अधिकारी म्हणून, आणि जर काही चांगलं असेल तर ते सगळे विद्यानिकेतनचं आहे. जर आमच्यात काही दुर्गुण असतील, दोष असतील, ते विद्यानिकेतनमुळं नाही आहेत. ते समजा आम्हाला बाहेरच्या एक्सपोजरमुळे जे काय असतील दुर्गुण आहेत, तर विद्यानिकेतनविषयी कृतज्ञता हे एकमेव ते म्हणू शकेन. आणि म्हणूनच माहीत नाही अजून, म्हणजे किती अजून 10-20 वर्ष जरी आपण जगलो तरीसुद्धा ते आपल्या हृदयात आहे विद्यानिकेतन. ते आपल्या मृत्यूसोबतच ते विद्यानिकेतन बाहेर पडेल. कृतज्ञ आहोत. धन्यवाद. वहिनी नमस्कार. नमस्कार. आज मुलाखतीची सुरुवात जोडीनं आम्ही विलासपासून सुरुवात करतो आहे. अच्छा. आणि तुम्हाला पण प्राधान्य देऊन बोलावं असं मला सारखं वाटत होतं, कारण तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत इतर मित्रांच्या बायकांना. हा एक त्यातला उद्देश होता, त्यांना पण आपली मुलाखत दाखवावी. विलासकडून बऱ्याच वेळा मला ऐकायला येत होतं की हॉटेल बायको बघते, ती महाबळेश्वरला केलेलं युनिट बायको बघते. पण एवढा उत्साह आम्हाला इतर ठिकाणी बघायला मिळत नाही. तर मला थोडंसं सांगा. सुरुवात थोडीशी अशी करतो की लग्न सोलापूरमध्ये जमलं असं विलासनं आत्ता आपल्याला सांगितलं. त्याच्यानंतर वडिलांनी काय केलं, जरा तुमच्या जावई योग्य आहे का नाही ह्यासाठी वडिलांनी, कारण हे काय केलं विलासला माहीत असणार नाही, ते तुम्ही सांगावं असं आम्हाला वाटतं. एखादा मुलगा ठरवत असताना जे बॅक स्टेजला जे काही गोष्टी घडतात त्या थोड्याशा ऐकण्यात आम्हाला उत्सुकता आहे. मी ॲक्च्युली डॉक्टर आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तर पहिल्यांदा वडिलांची अशी इच्छा होती की डॉक्टरच नवरा बघूया. पण वडील माझे क्लास 1 अधिकारी, पोलीस अधिकारी असल्यामुळे माझ्या डोक्यात होतं की नाही, एक डेप्युटी कलेक्टर, DYSP नवरा मला हवा आहे. माझ्या आणि आईचं हे होतं. मला वडील बऱ्याच वेळा विरोध करायचे की नाही, तू डॉक्टर आहेस, डॉक्टरच नवरा केला तर दोघांची प्रॅक्टिस सेट होईल. आणि पण तो माझा हट्ट म्हणून मग ते वडिलांनी माझे, नेमकं त्याच वेळेला ह्यांची बदली झाली तिकडे. वडिलांना कळालं की असे आलेले आहेत विलास पाटील आणि आपण चौकशी करूया. चौकशी करत निघाले पाहुणे. मग एवढ्या लांब चंदगड, म्हणजे खूप, अगदी सोलापूरपासून चंदगड गाव कुठे अजूनही लोकांना बऱ्यापैकी माहिती नाही आहे. तेव्हा तर माहीतच नव्हतं. वडिलांनी जाऊन चंदगडला चौकशी केली आणि नंतर मग चौकशी कशी केली थोडाफार किस्सा फार ऐकायला आम्हाला आवडेल. चौकशी केली म्हणजे काय जाऊन विलास पाटील कसे आहेत असं विचारलं नसतं, नाही. कारण पोलिसी खात्यातली असल्यामुळं ती कुठल्या पद्धतीने चौकशी केली. त्यांनी धोतर, नेहरू शर्ट घातला, टोपी घातली, गावात गेले. मी पाहुणा आलेला आहे, म्हणजे तिथं पारावर बसून आपलं गप्पा गोष्टी केल्या. त्याच्यानंतर असं एक आहेत, या फॅमिलीबद्दल कशी आहे माहिती, ती चौकशी केली.
त्यांनी सांगितलं त्यांची सगळी मुलं अगदी व्यवस्थित आहेत. नेमके मोठे दीर पण तेव्हा डेप्युटी कलेक्टर होते. त्यामुळे मग वडिलांनी चौकशी केल्यानंतर मग हे यांना बघायला बोलवलं. नाही, वडील ज्यावेळी सोलापूरला हे सगळं सांगून आल्यानंतर तुमचा जीव भांड्यात पडला का? हां, का मला पाहिजे तसं ते मिळालं बाबा मला. मिळालं. हो, ठीक आहे. हा एक त्यातला म्हणजे सुरुवात मनासारखी जर झाली नाहीतर गाडी सगळी बिघडती, याची बरीच उदाहरणं आम्ही बघितलेली आहेत. बरं, ठीक आहे. मग त्याच्यानंतर वडील जाऊन आले गावी चंदगडला. लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळी गावी गेला, असं काय सोडून घेतलं होतं का विलासकडून? मी काय चंदगडला कधी राहणार नाही, नाही किंवा असं कधी काय असे डोक्यात विचार आले होते का? कारण असे बरेच किस्से आम्हाला ऐकायला मिळतात. म्हणून म्हटलं की बाबा ऑफिसवरून झाले, लग्न झाले, पण गावाकडची ओढ अजिबातच नाही आहे. काही लोकांना, मित्रांना आमच्या त्याचा काही त्रास पण झाला आहे, असं नाही की झालेलं नाही आहे. तर असं कधी वाटलं का की बाबा ह्या गावातून एवढ्या राहायचं झालं तर आपल्याला जमेल का, किंवा आपण राहिलं पाहिजे? त्याच्यावरून कधी तुमचे काही कधी खटके उडले का? नाही, एक झलक लग्नातच दिसलं की वराड आलं म्हणून आम्ही आपल्या खिडकीतून वाकून बघितलं. सगळे लोक हाफ चड्डीत उतरत होते. आम्हाला ते नवीनच होतं. चंदगडी लोकांचा कधीच बघितलं पोशाख पण नव्हतं. कधी पोशाखही बघितला नव्हता. सगळे फेटे नेसून हाफ चड्डी घालून वराड आलं. मैत्रीण म्हणाले, अगं तुमचं वराड असलं कसलं, असे का असे का उतरले, ते लक्षात आली होती. पहिली झलक झाली होती. त्यामुळे एक डोक्यात होतं की असे लोक आहेत तिथे गेल्यानंतर बघायला मिळतील. आणि माझं आजोळ एकदम खेड्यातलं असल्यामुळे जाणं येणं आमचं छोट्या गावात होतं. नाही. शिवाय वडिलांचं ट्रान्सफर सारखे होत असल्यामुळं खेडेगावात जाणं व्हायचं काही ना काही तर निमित्तानं. शिवाय पाहुणे असायचे सगळीकडे. बरोबर. लग्न झाल्यानंतर विलासबरोबर तुमची नेहमी फिरती, जिथं सर्व्हिस असेल तिथं होती, हे पण आता आपल्याला समजलं. पण ते करत असताना डोक्यामध्ये जे तुमच्या काहीतरी मला करायचं आहे हा किडा सारखा वळवळत होता का? हो. इव्हन माझ्या सासूबाई सुद्धा म्हणायच्या, तू एवढी डॉक्टर आहे तर प्रॅक्टिस कर, घरी बसू नको. पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केली. मग ह्यांचा पण पूर्ण सपोर्ट की नाही, मी अगोदर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायचे, यांचं नाही करायचं तर आयुर्वेद कर, नाही तर नको करू. मग मी आयुर्वेद पंचकर्म सेंटर सुरू केले होते. बरोबर. 5 ठिकाणी सुरू केले होते. महाबळेश्वरला होतं, ठाण्याला होतं, पुण्यात, नाशिकला, इव्हन कोल्हापुरात राजारामपुरीत पण होतं. त्याच्यानंतर मग सुरू ठेवलं. ह्यांचा पूर्ण सपोर्ट, इव्हन मुलांचाही मला खूप सपोर्ट होता. मग मी तू घरी का बसले, जा काय ते काम करायला. बरोबर. मुलीची थोडी हेळसांड व्हायला लागली म्हणून आम्ही तिला हॉस्टेलवर ठेवलं होतं पाचगणीला. बरोबर. त्यामुळे मला महाबळेश्वरचं युनिटही बघणं व्हायचं आणि तिला भेटणंही बनवायचं. बरोबर. त्यामुळे 15-17 वर्ष जवळजवळ ते. नंतर मग आता करोनाच्या काळात मी बंद केलेत. आता नव्यानंच आता परत नवीन जोमानं आम्ही बानेरला, पुणेला सुरू केलेलं आहे. 5-6 महिने झाले. आणि इव्हन आता चंदगडलाही सुरू करतोय, हेल्थ रिसॉर्ट. बरोबर, चांगली गोष्ट आहे. लग्नानंतर विद्यानिकेतन हा विषय सारखा विलासच्या तोंडातून नक्की येत असणार आहे, नेहमी ऐकायला मिळायचं. नेहमी ऐकाय. असे कुतूहल वाटलं का नाही किंवा म्हणजे किंवा तुमचा शाळेतील ग्रुप, तुमचाही असेल मैत्रिणींचा ग्रुप, तर विलास ज्या पद्धतीनं शाळेबद्दल बोलणं करतो तेवढ्या आत्मीयतेनं तुम्ही कधी तुमच्या शाळेबद्दल, तुमच्या मैत्रिणींच्याबद्दल किंवा तुमच्या ग्रुपबद्दल असं कंपॅरिझन व्हायचं का? अहो तुम्ही इतकं शाळेबद्दल बोलताय, आमचा ग्रुप तसा आहे किंवा नाही, असं कधी होतं का? किंवा विलासचा ग्रुप बघून कधी डोक्यात आलं नाही का की आपणही असं काहीतरी करावं? आलं बऱ्याच वेळा आलं. पण सगळ्या लेडीज ज्या होत्या त्या सगळ्या कर्नाटकात, सोलापूर साईडला असायच्या. कारण आमचं येणं थोडं कठीण असायचं. बऱ्यापैकी बोलत राहायचं. पण ह्यांचं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मुलं सगळी गेट टुगेदर करणार आहोत. त्यावेळेला मी म्हणायचे की आम्हा बायकांना का नाही बोलवत, एकदा तरी आम्ही सगळे मिळून. मला वाटतं एकदा अरेंज पण केलं होतं आपण. नाही, तुम्हाला मी ते पुढं बोलतो. मी तुम्हाला असं होत होतं, हा बऱ्याच वेळेला प्रश्न आमच्या शाळेच्या गेट टुगेदरमध्ये व्हायला लागला की अरे आम्ही बायकांना का बोलवत नाही. तर तो एक पिरियड असा होता की शाळेतून बाहेर पडलो आहे, सगळे मित्र येणे आणि एक एन्जॉय करणे
आणि तिथं बायकांचा त्रास कशाला पाहिजे आपल्याला, मिळतोय तो आपण आनंद घेऊ, ह्या त्यातला स्वार्थ होता. आम्ही पूर्वी शिक्षकांना पण बोलवायचो नाही, पण एक ठराविक स्टेज नंतर आम्ही शिक्षकांना सगळ्या बोलवायला लागलो. तुम्हाला सुद्धा शाळेला 50 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळी शाळेमध्ये तुम्ही आला होतात आणि त्यावेळच्या पण आम्ही काही व्हिडिओ बघतोय, तुम्ही अत्यंत आश्चर्यपणे त्या कार्यक्रमात आम्हाला दिसत होता किंवा तुम्हाला तुम्ही जवळून त्यावेळी बघितला होता, कारण मी ती व्हिडिओ बऱ्याच वेळा बघितलेली आहे. तर त्या क्षणाला तुमच्या डोक्यात शाळेत गेल्यानंतर, शाळेतला कार्यक्रम बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं होतं? मला पहिल्यांदा ती बिल्डिंग बघून असं वाटलं की ही शाळा कशी असू शकेल, एवढी जुनी बिल्डिंग, ती जुन्या बिल्डिंगमध्ये तुमचा प्रोग्राम झाला आणि ह्या जुन्या बिल्डिंगमध्ये राहत पण होते आणि इथं शाळा होती असं सांगतात. पंचगंगेला जातो आम्ही, नदीत बुडून पोहून येऊन मग आंघोळ करायचो. मग त्या जाताना काहीच्या गोष्टी आहेत, वरच्या मजल्यावर काहीतरी आहे आणि त्यामुळे मला झोप लागत नाही, ह्यांची नेहमीची तक्रार असायची. म्हणजे आम्ही हॉस्टेलवर रात्रीच्या वेळेला, माहीत नाही आता ते काय खरं काय खोटं, 5वी 6वीची गोष्टी सांगतात. तेव्हापासून माझी झोप म्हणजे अशी शांत निवांत झोप नाही, अशी कंप्लेंट असते कधी कधी, माहीत नाही त्याचं कारण काय आहे. पण शाळेमधलं वातावरण बघून असं वाटलं की अशाही शाळा असतात. एवढ्या आम्ही, एकतर माझ्या शाळा खूप बदलल्या गेल्या वडिलांचं ट्रान्सफर होत असल्यामुळे. दर 2 वर्ष झालं की आमचं ठरलेलं असायचं आता 2 वर्षानंतर कुठल्या तर दुसऱ्या गावाला जायचं. ही शाळा, हे तुमचं कसं 5वी ते 10वीपर्यंत 5 वर्ष त्याच शाळेत. तेव्हापासून माझ्या मुलांनाही हॉस्टेलवर ठेवायचा असा यांचा खूप हट्ट असायचा की हॉस्टेलवर ठेवलं की मुलं व्यवस्थित हे होतात. आणि मी पण काही ना काही तर करिअर करत असल्यामुळे थोडीशी मुलांकडं हेळसांड व्हायची असं मला आत्ता वाटतं. पण नाही, मुलगी म्हणते मी खुश होते आणि इवन मुलाला पण नेलं होतं हॉस्टेलवर ठेवायला, त्यानं विरोध केला नाही, म्हणून मी हे सगळं बघून मी काय हॉस्टेलवर जाणार नाही, मी घरी राहतो. पण आता मला वाटतं की त्यालाही हॉस्टेलवर ठेवलं असतं बरं झालं असतं 5वी पासून. बरोबर. बरोबर. नाही आता हे गेट टुगेदरचं जे सत्र आम्ही चालू केले, 43 वर्ष झाली. आता आम्ही विथ फॅमिली सगळ्यांना बोलवायला सुरू केलेलं आहे. तिची कारणं अशी आहेत की सगळ्यांची मुलं आता बऱ्यापैकी सेटल झाली आहेत, सगळ्यांच्या मंडळी थोड्याशा रिकाम्या आहेत आणि बोलवलं तर येऊ शकतात. मग आम्ही आता सुरू केलेलंच आहे सोडा, आणि इथून पुढे ते नेहमी विथ फॅमिलीज गेट टुगेदर होत जाईल, यात काही शंका नाही. तुमच्या एकट्यांचं तर होऊच द्या, पण शिवाय एकदा असं ठेवा की 6 महिन्याने नाही. आता आम्ही थोडंसं काय करतोय, मी आमचं ही फॅमिली खूप मोठी झाली आता. सुरुवातीच्या 5 बॅच, 6 बॅच, 7 बॅच, 8 बॅच करत आम्हाला सगळा विषय कंट्रोलमध्ये होता. आमच्या आता 19 बॅच झालेत. 19 बॅचची संख्या जी आहे ती म्हणजे 1250 ते 1300 आहे. ॲव्हरेज 1100 मुलं येतात. आता 1100 मुलं येतातच, तर मग एक नवीन विचार डोक्यात यायला लागला, आपण काय करू शकतो. तर बरीच विद्यार्थी किंवा काही विद्यार्थिनी आमच्या शाळेत नंतर मुलींची पण शाळा सुरू झाली. तर परिस्थिती थोडीशी नाजूक असलेली पण अजूनही बरेच लोक आहेत. तर एक डोक्यात चाललेला विचार आजच्या घडीला सुद्धा जो आहे की जो विलासला मी बोलतो, अजून बोललेलो नाही, ह्यातच त्या गरीब जे आहेत परिस्थिती, त्यांची 4-5 लग्न जर केली तर आपण, हे वराडच आहे आमचं एवढं, तर तो एक मोठं कार्य होऊन जाईल. हा एक विषय मी हातात घेतला आहे. आम्ही शाळेचा एक मॅरेज ब्युरो चालू केला आम्ही. पहिलं लग्न मी माझ्या घरातलं त्याच्यामध्ये ठरलं गेलं आणि ते एका मिटिंगमध्ये ठरलं गेलं. कारण मुलाची बाजू मला 100% माहिती होती, मुलीची बाजू शाळेतलीच विद्यार्थिनी आपली होती, तिची अगदी जवळची होती. तर अशी 5-7 लग्न ठरली. त्यात 2 लग्न माझी एका मिनिटात ठरली गेली की बॅकग्राऊंड सगळी माहिती असलेली, मी मुलाची बाजू 100% सांगतो, पुढून आलं की मुलीची 100% बाजू आम्ही घेतो, आणि एका मिटिंगमध्ये लग्न ठरलं. तर ह्याच्या पुढची पण स्टेप जाऊन आम्ही थोडंसं विधवा किंवा विदूर कोण असतील तर त्यांच्यासाठी पण थोडासा प्रयत्न करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आता समाजसुद्धा ह्या गोष्टीला थोडासा पॉझिटिव्हली बघायला लागले की कोण बघणार, तर त्यासुद्धा गोष्टी आम्ही करायला लागलो आहे. आणि आता बरेच कोल्हापूरचे विद्यार्थी मित्र आम्ही विथ फॅमिली महिन्यातून 1-2दा येतो आहे. आपल्याला आम्ही आमंत्रण करतो की कोल्हापूरमध्ये असला की आमची शेवटच्या बुधवारी आम्ही एकत्र सगळे असतो, तर तुम्ही पण जॉईन व्हा. आणि सगळं करत असताना समाजासाठी जे आपण इतकं समाजानं आपल्याला दिले, शाळेनं दिले, तर त्याच्यातला काही ना काही भाग समाजासाठी आपण करण्याने एक मानसिक स्वास्थ्य मिळते, त्याचा ह्याच्या पुढच्या आयुष्यात आनंद घ्यायला पाहिजे. तो आपण घ्यायला तुमचा एक लेडीजचा ग्रुप तयार करा आणि लागेल ती मदत आमच्याकडून घ्या.
पण चांगल्या गोष्टी करायला हरकत नाही, आता हे मॅरेज ब्युरोचं निघालं म्हणून मी सांगते. आमचं पाटलाचं वाडा रेस्टॉरंट सुरू झालं. हां त्याच्यानंतर मग माई असं असं आहे, माझं ह्या मुलीवर लग्न पाहिजे करायचं आहे, पण घरचे विरोध करतायत. असे 1, 2, 3 केसेस झाल्या आणि त्यामुळे मी जवळजवळ 5-6 लग्न आम्ही ह्या हॉलमध्ये लावून दिली. बेस्ट, चांगली गोष्ट आहे. पण एक लग्न मुसलमान आणि मराठा असंही करून केलेलं दिलं आहे. पाटलाच्या वाड्यावर. तेव्हा फार विरोध झाला होता लोकांचं की असं कुठं असतं का, मुसलमानाबरोबर मराठा. छान मुलगा तो, कॅप्टन आहे, इथं आहे. नाही, थोडंसं आम्हाला शाळेमध्ये शिकवलं. आता सर आमचे सगळे शिक्षक 90-91 वर्षाचे आहेत, पण त्यांच्यामध्ये आत्तासुद्धा आम्ही जाताना म्हणजे आम्ही भावनिक होतो त्यांच्याशी बोलताना, किंवा त्यांनी केलेलं कार्य जर आता बघायला मिळालं तर आपण समाजासाठी काहीही केलेलं नाही ह्याची उणीव जाणवते आम्हाला. पण जे शक्य आहे ते आपण करूया. हा उपक्रमसुद्धा आम्ही जो करायला लागलो आहे, सगळ्यांच्या थोड्याशा मुलाखती घेतो आहे. विलास सारख्या शेतीप्रधान घरातून विलास आला आहे, पण बरेच विद्यार्थी शाळेतले अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून गेलेले आहेत आणि ते आता चांगल्या पोस्टवरती पोचलेले आहेत. हे सगळं समाजासमोर आलं पाहिजे, हा एक त्याच्यामागचा उद्देश आहे. तर आता मी एवढंच म्हणेन की 35 वर्षी विलासला आपण सांभाळून घेतलं, याबद्दल विद्यानिकेतनतर्फे आम्ही तुमचे आभार मानतोय. आणि हो, तर काय सहकार्य आमचं लागेल तुम्हाला सुद्धा. बिझनेसमध्ये मी सुद्धा आहे आणि बिझनेसमधल्या कुठल्याही गोष्टी मी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना आमच्या जे येतात नवीन, मी उत्स्फूर्तपणे सांगतो. मी ज्यावेळी बोलत जातो त्यावेळी बरेचसे विद्यार्थी मला किंवा बाहेरचे लोक म्हणतात की समाजामध्ये आम्हाला एवढं स्पष्ट आणि धंद्यातल्या सगळ्या इनआउट कोण सांगत नाही, तुम्ही अण्णा एवढं कसं काय सांगताय. तर मला एक माझा विश्वास असा आहे की माझं ज्ञान वाटण्यानं मला कमी काय होत नाही हे मला नक्की माहिती आहे आणि मी त्या विश्वासानं पुढं चालतो आहे. तर तसं तुम्हीसुद्धा नवीन येणाऱ्या पिढीला कुठलाही उद्योग, आता तुम्ही या लाईनमध्ये हॉटेल लाईनमध्ये आहात, कोणी विद्यार्थीने नवीन असेल, इच्छुक असेल, तर सगळा गायडन्स देऊन त्यांना उभं करणं, ते तर त्याचं एक समाधान खूप चांगलं आहे आणि ते करावं असं एक, आणि तुम्ही ते कराल अशी. एक 4-5 स्टाफमधल्या 4-5-6 लोकांनी जवळजवळ सुरू केले स्वतःचं हॉटेल. मग माई असं करू का, जर असे पहिल्यांदा घाबरत होती ती, नाही तू कर सुरू, जर काय असेल तर मी आहेच ना तुमच्या मागे, असं म्हणून त्या मुलांनी छान हॉटेल मराठ्याच्यामध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये एक गोष्ट अशी होती की एखाद्यानं आपल्या स्टाफमधल्या जाऊन एखादं हॉटेल काढतो म्हणला तर तो आपला वैरी बनतो. हा एक आत्तापर्यंतचा ट्रेंड आहे. तर मी उलटं म्हणेन, तुमच्या पोटासाठी वाढलेलं तुमचं आहे आणि समजा एखादा करणार असेल, त्याला तुमच्या हेल्पनं जर तो पुढे गेला आणि तो सेटल झाला तर तो मनुष्य तुमच्या लिस्टमध्ये आयुष्यभरासाठी झाला. पण ज्याला एखाद्याला काय करायचं आहे, तुम्ही मदत नाही केली किंवा एखादी गोष्ट सांगितली नाही, तो तुमच्या विरोधकाच्या लिस्टमध्ये तो बसतो. मग त्याच्यापेक्षा तो करू दे ना. मदत तुमची फायनान्शियली नसेना, पण तुमच्या अनुभव शेअर जर तुम्ही केला आणि एखादा स्टँड झाला तर ते खूप मोठं होते. आणि ती मदत ही तुमची पेरणी आहे. मी तर म्हणेन की तुम्ही ह्या ज्या गोष्टी करता किंवा तुम्ही मदत करता, ही ॲज अ एक गोष्ट तुम्ही पेरणी करताय, तुमची माणसं उभा राहतात आणि त्याचा बेनिफिट आपल्या बिझनेसमधल्या लोकांना तर भयंकर आहे. मी अतिशय अनुभव ह्याच्यातला घेतलेला आहे. जिथं माणसं आहेत तिथं काहीच कमी पडत नाही, ह्या एका तत्वावरती मी चाललो आहे. तर त्या दृष्टीनं पुढच्या गेट टुगेदर आम्ही आत्ता तुम्हाला आमंत्रित करतोय आणि सुरुवात आपण करूया. तुमचा ग्रुप डेव्हलप करा, बिझनेसवाल्यांचा ग्रुप तयार करा. आमचे दत्तू पाटील ज्यांनी मुलाखत सरांची घेतली आता, त्यांच्या मिसेसने पण आत्ता ह्या वयामध्ये स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे आणि दत्तकुमार त्यांना सपोर्ट करत आहेत. तर उद्योजकांचा जसा आम्ही बाकीचा ग्रुप केला तसा तुम्ही विद्यानिकेतन उद्योजकता म्हणून ग्रुप एक तयार करा. ऑलरेडी आमचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये पण खूप नवीन नवीन लोक आपली आहे ते समजतं आहे आपल्याला. तर आपल्याला सुद्धा आम्ही आमच्या उद्योजकता ग्रुपमध्ये आजच जॉईन करून घेतो. म्हणजे तुम्हाला ग्रुपमध्ये कोण आहेत काय नाही किंवा तुम्हाला लागणार हेल्प, एक उदाहरण सांगतो, काहीही लागलं आणि आमच्या ग्रुपवर टाकलं तर विलास 5 मिनिटात त्याचं उत्तर येतं. म्हणजे परवा म्हणाल मला ते कोणी फॅब्रिकेशन वाला कोणी आहे का वगैरे म्हटल्यानंतर इमिजिएट कितीतरी लोकांची म्हणजे हे हक्कानं होतं आहे. म्हणजे
आम्ही सुद्धा ह्या हॉटेलमध्ये वरती बऱ्याच मिटिंग करतोय आपलं म्हणून करतोय. जाताना वेटरने केलेलं चूकसुद्धा आम्ही सांगून जातात, हे नाही असं नाही, हे आपलं म्हणून आम्ही त्यांना उत्तर देतो. तिथलं काम जे केलं ड्रिप इरिगेशनचं, हां, संजय सांगितलं की ते आपले संजय गुटाले जे आहेत ते त्यातले खूप लोक आहेत, म्हणजे सगळ्या क्षेत्रात आहेत ते, त्यामुळं तो एक बेनिफिट होतं. आणि माणसं जोडणे हे एक तत्व सगळ्यांनी आपल्या शाळेतल्या ग्रुपनी बाळगलं तर काय कमतरता होत नाही. तर आज आपण आलात, वेळ दिलात. एक थोडीशी म्हणजे कौतुक म्हणा किंवा काय, बोला. मला एक आनंद वाटतोय की ती नेहमी मात्र कालकुंद्री असू दे आणि आता मी जिथं शेती करतोय ना हां, त्या ठिकाणी येते स्वतः, मी नसलो तरी आई वडिलांजवळ 10-15 दिवस तिकडेही राहायचे आणि आता शेतावरती पण राहते. येते आता खऱ्या अर्थानं मानसिकदृष्ट्या अशी चंदगडची, कोल्हापूर चंदगडी झालेली आहे. चंदगडी पुरुष हाफ पॅन्ट घालतात, तसं बायकांचे कसं ड्रेस आहे बाबा, काही दिवस घालू देत चंदगडी ड्रेस घालू देत. मला त्या ठिकाणी पार्ल्यामध्ये मला खूप कमी लोक भेटतात. माई आल्यात कोण चौकशी करायला खूप तिथे झाली, माई म्हणतात सर, ती थोडीशी एकरूप झाल्या. बरं, तर कामाच्या माणसांच्या तुम्ही एकरूप होऊन जर तुम्ही तिथं कराल, तुम्हाला काय मागं बघायला लागणार नाही, ते आपलं म्हणूनच करणार आणि त्याचा एक आनंद वेगळा आहे. म्हणजे मला एकतर साहेब आले का साहेब आले का, पण ही माई आलेत का, त्यांच्या दृष्टीने असं एक घरची व्यक्ती, आपण माई ताई कोणाला म्हणतो बरोबर, तर ते एक चांगली गोष्ट आहे की ती इकडच्या सोलापूर असं थोडंसं कल्चरली पण आता तो थोडासा फरक आहे. पण तो आता कसं होतं विलास, इतक्या वर्षानंतर सगळे इन आउट सगळे समजलेले असतात, कशा पद्धतीची लोक आहेत त्या पद्धतीने कसं आपण पुढे गेलं पाहिजे समजलेलं असते. तर विलासला पाठिंबा तुमचा आहे, त्यामुळे विलास बिनधास्त आहे, असाच राहू दे. मी आता त्याच्यावर अवलंबून आहे, तर आज वेळ दिलात, आपण आभारी आहे.